मी कोण आहे, मराठी अभ्यास केंद्र काय आहे, त्याच्याबद्दलची एक उत्सुकता गेल्या 6-7 महिन्यांमध्ये लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली. अभिजित देशपांडे या माझ्या मित्रामुळे मी 2002 सालच्या मराठीच्या आंदोलनामध्ये सहभागी झालो. त्यातल्या एका आंदोलनाच्या दिवशी मी अभिजित बरोबर शिवाजी पार्कला गेलो. त्यावेळेला पोलिसांनी निखिल वागळेंना अटक केली. हे मराठीचं आंदोलन आहे, तू राज्यशास्त्राचा प्राध्यापक आहेस, तू याच्यामध्ये कसा आहेस? तर मला वाटतं की आता भाषेचं काम हे तो विषय शिकवणाऱ्या माणसाचं नाही, एकूण मराठी भाषक समाजाचं काम. BMMचा जो अभ्यासक्रम आहे तो मराठीमधनं व्हायला पाहिजे. बॅचलर ऑफ मास मीडियाचा तो तोपर्यंत 60 कॉलेजेसमध्ये इंग्रजीमधनं होता. तू जो युक्तिवाद मला सांगतोस ना, तो मी साधारणपणे 1 लाख वेळा ऐकलेला आहे. तो असा आहे की मी काहीतरी वेगळं बोलतोय. ढोल वाजवणं, नऊवारी साडी नेसणं, नथ घालणं, बुलेटवरनं हिंडणं, धोतर नेसणं, टिळे लावणं, भिगबाळ्या लावणं, पुरणपोळ्या खाणं, ही जी संस्कृतीची सगळी वाहनं आहेत ही चालू आहे. खरं तर प्रश्न विसरलो मी ऍक्च्युली. प्रश्न असा आहे की हे मराठी कारण काय आहे? म्हणजे हिंदीवाल्यांना त्यांच्या त्या गायपट्ट्यातल्या राज्यातलं जे भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा हे जे राजकारण आहे ते राजकारण आपल्या रामकृष्ण हरीच्या राजकारणाला पर्याय म्हणून आणायचं आहे. जो माणूस वयाच्या 70व्या वर्षी तुला समजा सनातन धर्माचं काही नुकसान केलं या माणसाने, मुळात गेल्या 10 वर्षात सनातन धर्माचं झालं असेल तर फायदाच झालाय. तर असं दिसतं मला की गवई साहेबांच्या नंतर जवळपास पुढची एक 11-12 वर्ष सर्वोच्च न्यायालयाचा कोणीही सरन्यायाधीश मराठी असणार नाही. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. आज आपल्यासोबत डॉक्टर दीपक पवार सर आहेत, मराठी अभ्यास केंद्राचे संस्थापक अध्यक्ष आणि ज्यांच्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली. किंबहुना 5 जुलैच्या कार्यक्रमामध्ये ठाकरे बंधू जे आहेत, अर्थातच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकाच मंचावरती उभ्या महाराष्ट्राने बघितले. हे ज्यांच्यामुळे शक्य झालं, कोणी काही म्हणत असेल, हे ज्यांच्यामुळे शक्य झालं ते डॉक्टर दीपक पवार आज आपल्यासोबत आहेत. त्यांचं मुंबई आउटलुकमध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो. 5 जुलैचा कार्यक्रम झाला, त्याच्यामध्ये तुम्ही मंचावरती पण होतात. त्यानंतर म्हणजे त्याच्या अगोदर जसा मराठीचा म्हणजे हिंदी सक्तीचा विषय सुरू झाला, त्यानंतर सर्वच माध्यमांमधून म्हणजे प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, त्यांच्यामधून एक प्रश्न निर्माण झाला किंवा त्या प्रश्नाचं उत्तर देण्यात आलं, कोण आहेत डॉक्टर दीपक पवार? तर त्यांच्या सोर्सेसचा आधार घेऊन, त्यांच्या माहितीचा आधार घेऊन माध्यमांनी त्या बातम्या छापल्या आणि ती माहिती देण्याचा प्रयत्न केला. मला तुमच्याकडून जाणून घ्यायचा कोण आहेत डॉक्टर दीपक पवार? आणि त्याच भागातला पहिला प्रश्न म्हणजे मराठी भाषेच्या क्षेत्रामध्ये किंवा भाषेच्या क्षेत्रामध्ये काम करावं असं कधी वाटलं? काय सुरुवात होती त्याची? कुठली अशी घटना, काय प्रसंग, कशी सुरुवात झाली या गोष्टीची? संकेत, तू म्हणतोस तसं बरोबर आहे की मी कोण आहे, मराठी अभ्यास केंद्र काय आहे, त्याच्याबद्दलची एक उत्सुकता गेल्या 6-7 महिन्यांमध्ये लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली. माध्यमांनी तिची काही प्रमाणामध्ये पूर्तता सुद्धा केली. आम्ही लोक गेली 20 वर्ष काम करतो. म्हणजे कोणत्याही समाजामध्ये ज्याला आपण एखाद्या चळवळीचा ब्रेक इव्हन येण्याचा काळ असं म्हणतो किंवा दखल पात्रता येण्याचा काळ म्हणतो, तो 6 महिन्यापासून 20 वर्षापर्यंत काही असू शकतो. मी आता मुंबई विद्यापीठामध्ये राज्यशास्त्राचा प्राध्यापक आहे. भाषेचं राजकारण, भाषेचं धोरण, संघराज्य, महाराष्ट्र हे माझ्या अभ्यासाचे आस्थेचे विषय आहेत. आणि मराठी अभ्यास केंद्र या संस्थेचा मी अध्यक्ष आहे. आम्ही काही लोकांनी 2002 सालापासून मराठीच्या प्रश्नावर काम करायला सुरुवात केली. तू म्हणलास तसं मी राज्यशास्त्राचा विद्यार्थी आहे, राज्यशास्त्राचा प्राध्यापक होतो. अभिजित देशपांडे या माझ्या मित्रामुळे मी 2002 सालच्या मराठीच्या आंदोलनामध्ये सहभागी झालो. त्यावेळेला रामकृष्ण मोऱ्यांनी 11वी आणि 12वीच्या टप्प्याला मराठी भाषेला माहिती तंत्रज्ञानाचा पर्याय दिला. आणि त्यावेळेला सरकारने असं सांगितलं की लोक काही मराठी सोडणार नाहीत, लोक फिजिक्स सोडतील, कॉमर्स सोडतील, इतरही विषय सोडतील, तर तुम्ही कशाला काळजी करता? तर ते खरं नव्हतं हे लोकांना माहिती होतं. त्यामुळे मराठीचे प्राध्यापक एकत्र झाले आणि त्यांनी आंदोलन केलं. त्यातल्या एका आंदोलनाच्या दिवशी मी अभिजित बरोबर शिवाजी पार्कला गेलो. त्यावेळेला पोलिसांनी निखिल वागळेंना अटक केली. म्हणजे निखिल वागळे हे त्या आंदोलनाचे एका अर्थाने सूत्रधार होते. आणि त्यांना अटक झाली. मला असं वाटलं की हे काहीतरी महत्त्वाचं घडतं आहे. त्यामुळे मग काही अभिनेते होते, मला वाटतं संजय नार्वेकर होता त्यावेळेला, अतुल परचुरे होता त्यावेळेला, काही लोकांनी त्याच्यामध्ये सहभागी झाले. सुनील कर्णिक होते.
आता हयात नसलेले विजय तापस होते. या सगळ्यांच्या बरोबरीने या कामामध्ये मी उतरलो. तर मला तेव्हाही लोकांनी असा प्रश्न विचारला की हे मराठीचं आंदोलन आहे, तू राज्यशास्त्राचा प्राध्यापक आहेस, तर तू ह्याच्यामध्ये कसा आहेस? तर मला वाटतं की आता गेल्या 20 वर्षामध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर लोकांना मिळालेलं आहे की भाषेचं काम हे तो विषय शिकवणाऱ्या माणसाचं नाही आहे, एकूण मराठी भाषक समाजाचं काम आहे. आम्ही ते जे आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये आमच्या एक लक्षात आलं की सेलिब्रिटी मंडळी जी आहेत त्या मंडळींना घेऊन आंदोलनाला वलय प्राप्त होतं, पण संघटन बांधलं नाही तर आंदोलन टिकत नाही. आणि दुसरं असं की तुम्ही ज्यांच्या विरोधात लढता आहात राजकीय व्यवस्थेमध्ये, त्यांच्या समोर जी काही नॅरेटिव्ज आहेत, जी कथनं आहेत, ती तुम्ही आयडिओलॉजिकली नीट चॅलेंज केली नाही तर तुम्हाला यश येत नाही. म्हणजे रामकृष्ण मोऱ्यांनी त्यावेळेला असं म्हटलं की हे सगळं 2 कारणासाठी चाललं आहे मराठीचं आंदोलन. एक म्हणजे मराठीच्या शिक्षकांच्या पोटावर गदा येते, नोकरीवर गदा येते, आणि दुसरं म्हणजे ब्राह्मणांच्या मुलांनी शिकून परदेशात गेलेलं चालतं आहे, पण बहुजनांची मुलं IT शिकायला लागली तर ह्यांना प्रॉब्लेम आहे. आता कुणीही आपली नोकरी टिकवण्यासाठी काही करण्यामध्ये काहीच गैर नाही आहे. आता काही लोक नोकरी टिकवण्यासाठी गुवाहाटीला जातात, त्यांना 50 कोटी रुपये मिळतात, त्यांच्या नोकरीचं स्वरूप वेगळं आहे ना. तर एखाद्या प्राध्यापकाला 50,000 रुपये त्याच्या नोकरीसाठी मिळत असतील आणि ती तो टिकवण्यासाठी प्रयत्न करत असेल तर ते काही गुन्हेगारी स्वरूपाचं वर्तन नाही. दुसरा जो रामकृष्ण मोऱ्यांनी मांडलेला मुद्दा होता त्याच्यातनं पहिल्यांदा भाषेला जातीचा पदर आहे ही गोष्ट संयुक्त महाराष्ट्रानंतर अधोरेखित झाली. आणि आपल्याकडं ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढला ते डावे, ज्यांनी संयुक्त महाराष्ट्रानंतर मराठीवादी पक्ष स्थापन केला ती शिवसेना, आणि ज्यांनी मराठीविषयी काही यंत्रणा स्थापन केल्या ते काँग्रेस, यांच्यातल्या कोणीही भाषेचा हा जातीचा पदर समजून नाही घेतला. आणि त्यामुळे त्या आंदोलनामध्ये आमचा दारुण पराभव झाला. म्हणजे मला असं आठवतं की 2002च्या साहित्य संमेलन ते पुण्यामध्ये झालं. रामकृष्ण मोरे त्याचे स्वागताध्यक्ष होते आणि त्या आंदोलनामध्ये व्यासपीठावर रामकृष्ण मोरेंनी त्यांचं भाषण केलं. त्यांना निखिल वागळेंनी विरोध केला, त्यांना पोलिसांनी पकडून नेलं. आम्हालाही काही लोकांना पकडून नेऊन 2 तास डेक्कन जिमखान्याच्या पोलीस ठाण्यामध्ये नेलं. पण त्यावेळेला आमच्या असं लक्षात आलं की आमच्याबरोबर एवढे लोक आहेत त्याच्या किमान 10पट लोक रामकृष्ण मोऱ्यांकडे आहेत. आणि रामकृष्ण मोरे ज्या प्रकारचं पॉलिटिकल मोबिलायझेशन करू शकत होते, म्हणजे मला असं वाटतं की रामकृष्ण मोऱ्यांनी मराठी समाजाचं दीर्घकालीन नुकसान केलं आहे 2 गोष्टींनी. एक म्हणजे पहिलीपासून त्यांनी इंग्रजी आणलं आणि मुलांच्या 2 भाषा शिकण्याच्या प्रक्रियेत गल्लत निर्माण करून ठेवली. तिथेही त्यांनी त्याला जातीचा पदर दिला, याही बाबतीमध्ये जातीचा पदर दिला. आता रामकृष्ण मोरे हयात नाहीत, त्यामुळे त्यांच्याबद्दल आता तशा प्रकारची टीका करणं कदाचित लोकांना योग्य वाटणार नाही. पण एखादा माणूस राजकारण करत असताना काही त्याची स्वतःचं एक कन्व्हिक्शन असेल, त्यातनं राजकारण करत असताना अंतिमतः समाजाचं नुकसान होतं का याचाही विचार राजकीय वर्गाने केला पाहिजे. तर या पद्धतीनं आम्ही चळवळीत आलो. आणि त्यावेळेला मला आणि प्रकाश परबांना, आम्ही दोघं तिथे, प्रकाश परब हे माझे शिक्षक, मग सहकारी मित्र चळवळीमधले, आम्हाला दोघांनाही असं वाटलं की आपण कोणाच्या तरी सोबत काम करूया. तर त्यावेळेला शांताराम दातार न्यायालयाच्या मराठीकरणासाठी काम करत होते. त्यांची मराठी भाषा संरक्षण आणि विकास संस्था अशी संस्था होती. दातार हे मूळचे इंदूरचे संघाचे, पण म्हणजे सत्तेमध्ये नसतानाच्या काळामध्ये आणि थोडे पूर्वीच्या काळातले संघवाले त्यांना धर्म आणि भाषेतला फरक करता येत होता. आणि धर्म ही आपापल्या पातळीवरची गोष्ट आहे, भाषा ही जास्त लढण्याची गोष्ट आहे, ह्याची क्लॅरिटी असलेल्या काही जुन्या संघवाल्यांच्यापैकी दातार होते. त्यामुळे दातारांच्या बरोबर आम्ही न्यायालयीन मराठीचं काम केलं. त्यावेळेला संजय रानडे हा मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचा प्रमुख होता. त्याच्या मदतीने आणि तेव्हाचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय खोले यांच्या मदतीने आम्ही राज्यभरातल्या वकिलांची आणि न्यायाधीशांची परीक्षा घेतली, न्यायालयांचं मराठीकरण व्हावं म्हणून. त्यावेळेचा मराठीच्या न्यायालयांच्या मराठीकरणाचा जर जाहीरनामा तू पाहिलास, मी तुला तो शेअर करतो. तो जाहीरनामा जर तू पाहिलास तर तुझ्या लक्षात येईल की जवळपास 20 वर्ष पुढचं कार्यकर्ते म्हणून आम्ही पाहत होतो. एक टप्पा असा आला की आम्हाला लक्षात आला, आता आम्हाला कुणाच्या तरी हाताखाली कुणाचं तरी उपगट म्हणून काम करता येणं शक्य नाही आहे. आणि म्हणून मग आम्ही मराठी अभ्यास केंद्राची स्थापना केली. क्लॅशेस झाले नाही, क्लॅशेस झाले नाहीत. काय झालं, शांताराम दातारांना आम्ही असं म्हटलं की मी आणि प्रकाश परब ज्या प्रकारचा विचार करतो आहोत तो विचार केवळ न्यायालयीन मराठीचा नाही आहे, हा मराठीच्या एकूण सर्व क्षेत्रातल्या विकासाचा विचार आहे. आणि त्यामुळे एकतर आम्हाला तुम्ही स्वतंत्रपणे काम करू द्या, किंवा मग आम्हाला या तुमच्या संस्थेच्या अंतर्गत आर्थिक आणि इतर स्वायत्तता द्या. तर ह्या बाबतीमध्ये शांताराम दातारांना आम्ही सगळे बापू म्हणायचो. तर त्यांचा या प्रकारच्या कामाला विरोध नव्हता, पण शेवटी 20 एक वर्ष त्यांनी एखादं झाड वाढवलेलं आहे.
तर त्यांना स्वाभाविकपणे असं त्यावेळेला वाटत होतं की अरे हे या पद्धतीनं चालावं. आणि माणसं जसजशी म्हातारी होतील तसतशी हेकेखोर होतात. म्हणजे तर मी आणखी 10 वर्ष समजा याच पद्धतीच्या कामात राहिलो तर मी आता लोकांना एक्झॅक्टली. तर त्यामुळे त्या प्रकारचं एक काम दातारांशी काहीसे मतभेद झाले, पण वैयक्तिक आदर कायम राहिला. आम्ही वेगळं काम करायला लागलो. त्यालाच समांतर मी दिनकर गांगलांबरोबर ग्रंथालयात काम करत होतो. म्हणजे मला असं वाटत होतं की आपण प्राध्यापकाची नोकरी सोडून द्यावी आणि ग्रंथालयामध्ये पूर्ण वेळ जावा. आता मला असं वाटतं की मी ते केलं नाही, ते बरं झालं. मला माहीत नाही, म्हणजे कदाचित उपाशी मेलो असतो अशी एक शक्यता आहे. पण गांगलांवर माझं प्रेम होतं, त्यांचाही माझ्यावर खूप जीव होता. गांगल आणि मी आम्ही एकाच वेळेला मराठी विद्यापीठ नावाच्या एका उपक्रमात होतो आणि तिथे आम्ही मराठी कारण हा जो शब्द आता आम्ही सतत वापरतो तो शब्द पहिल्यांदा चर्चेत आणला. गांगल त्याचा ज्या पद्धतीने विचार करत होते किंवा आत्ताही करतात तो बराचसा सांस्कृतिक आहे. म्हणजे कर्तृत्ववान मराठी माणसांची नोंद करणं किंवा ग्रामीण पातळीवर विकेंद्रित स्वरूपात लोक संशोधन करतायत त्याचं दस्तावेजीकरण करणं, स्वयंसेवी चळवळींचं एकत्रीकरण करणं, या पद्धतीचा विचार गांगल करतात आणि तो मला महत्त्वाचा वाटतो. माझं आणि त्यांचं मत वेगळं कुठे आहे तर मला असं वाटतं की भाषेचा प्रश्न हा प्रायमरीली राजकीयच आहे. भाषेच्या प्रश्नासाठी म्हणजे तुम्ही राजकीय म्हणजे राजकीय पक्षाचा नाही, पण भाषेचा प्रश्न जोपर्यंत राजकीय ऐरणीवर येत नाही तोपर्यंत तुम्हाला समाज त्याची दखल घ्यायला देत नाही. त्यामुळे या मुद्द्यावर मला असं वाटलं की गांगल जे पाहतायत ते गांगल बरंचसं सिव्हिल सोसायटीचं म्हणजे नागरी समाजाच्या अंगाने पाहतायत. मी जे पाहतोय ते पॉलिटिकल प्रोसेसच्या राजकीय प्रक्रियेच्या अंगाने पाहतोय. त्यामुळे जसं दातारांच्या पासून माझी वेगळी वाट निघाली तशी गांगलांच्या पासून पण वेगळी वाट निघाली आणि मग आम्ही मराठी अभ्यास केंद्र स्थापन केलं. ही कधीची गोष्ट आहे? हे 2009 साली. मला आठवतं की धुरू हॉलमध्ये आम्ही ती बैठक घेतली आणि दादरचा धुरू हॉल 4 वाजताची आम्ही वेळ दिली होती. तेव्हापासूनचा आमचा हा अनुभव आहे की आयोजक पहिल्यांदा जातो, श्रोते त्यांना हवं तेव्हा येतात. मग पहिला तासभर आम्हाला असं वाटलं की बहुतेक आता आपणच राहणार आहोत. पण मग मग 5 वाजता 100 लोक आले, 101 लोक आले त्याच्यामध्ये. आणि तेव्हा मनसे नुकतीच स्थापन झाली होती. आम्ही लोकांना आणि आमच्या डोक्यात काय होतं की मराठी अभ्यास केंद्र या संस्थेने अभ्यास करायचा आणि एक पॅरलल संस्था आपण उभी करायची जिने चळवळ करायची. पण तेव्हा आम्हाला हे लक्षात आलं म्हणून मराठी अभ्यास केंद्र मराठी अभ्यास केंद्र हा थिंक टँक राहील आणि त्याचं पॉलिटिकल वेपन, त्याचं राजकीय वाहन काय असेल तर एक वेगळं उभं राहील त्याच्यात. पण तेव्हा आमच्या असं लक्षात आलं नाही की माणसांचा एवढा तुटवडा आहे की एकाच माणसाला थिंक टँक म्हणून पण काम करायचं आणि चळवळ पण करायची. तर त्यावेळेला आम्ही लोक एकत्र आले, आम्ही कामाला सुरुवात केली. त्यावेळेला मला आठवतं की मनसेची स्थापना झाली होती आणि शिरीष पारकर तेव्हा पहिल्या टप्प्यात मनसेच्या खूप ॲक्टिव्ह होते, ते त्यांचे प्रवक्ते वगैरे पण होते. तर तेव्हा आम्ही लोकांना पैसे मागितले, तर काहीतरी मला वाटतं 5-25 हजार रुपये लोकांनी तिथे दिले. तर त्या कार्यक्रमात त्या 100 लोकांच्या कार्यक्रमात 25,000 रुपये लोकांनी दिले. तर आम्हाला तेव्हा असं लक्षात आलं की हा सगळा कारभार लोकवर्गणीतनं चालवायचा आहे. आम्ही सगळे नोकऱ्या करणारी लोक म्हणजे मी, प्रकाश परब, वीणा सानेकर, संतोष आगरे, राममोहन खानापूरकर, शरद गोखले, आम्ही सगळे लोक असे होतो की आम्हाला असं वाटलं भाषेचं काम करण्यासाठी आपण एका व्यासपीठावर आलं पाहिजे. तर अशा प्रकारचा आम्हाला प्रेसिडेंट ज्याला पायंडा म्हणतो आपण ना तसं काहीच नव्हतं. म्हणजे आम्ही सगळे एकत्र आलो. मग आम्हाला असा प्रश्न पडला की आता आपण काम कुठून करायचं. म्हणजे तुला आश्चर्य वाटेल की मी जिथे ज्या घरात आधी राहायचो तिथे उदय रोटे हा आमचा मित्र, त्याला आणि सुशांत देवळेकरला पहिल्यांदा हे कळलं, म्हणजे तंत्रज्ञानाच्या अंगाने अवगत झालं त्यांना की हे आकृती श्रीलिपी हे बोगस आहे. तर आपण युनिकोड वापरलं पाहिजे, इन्स्क्रिप्टचा कीबोर्ड वापरला पाहिजे. तर हे जे आहे हे आम्ही पहिल्यांदा शिकलो, म्हणजे या लोकांच्याकडनं शिकलो. म्हणजे उदय रोटे आणि सुशांत देवळेकरने आम्हाला त्या तेव्हाच्या विंडोज XP i386चा फोल्डर कसा वापरायचा, तो पेनड्राईव्हवर ह्याच्या PCवर त्याच्या PCवर कसा न्यायचा, सरकारपासून पेपरवाल्यांच्यापर्यंत हे कसं कन्व्हिन्स करायचं, हे ह्या दोघांनी आम्हाला शिकवलं. मग राममोहन खानापूरकरनं शिकवलं, मग तुषार पवारनं शिकवलं, मग साधना गोरेने हे शिकवलं. म्हणजे आम्ही या पद्धतीने आमचं एक जर तू महत्त्वाचं काम म्हणशील तर महाराष्ट्रातल्या माध्यमांपासून सरकारपर्यंत अनेकांना युनिकोडला पर्याय नाही हे पटवून देण्याचं काम आम्ही केलं. म्हणजे मला आठवतं की केतकर संपादक होते लोकसत्तेचे आणि आमच्या टीमने त्यांना जाऊन प्रेझेंटेशन दिलं आणि आम्ही त्यांना म्हटलं की जिथे जिथे तुमचं नाव युनिकोडमध्ये आहे
तिथे तुम्हाला ते गुगलच्या सर्चमध्ये दिसेल. बरोबर. ज्या पेपरमध्ये जे पेपर युनिकोडमध्ये नाही आहेत तिथे लिहिलेलं तुम्हाला दिसणार नाही. बरोबर. मग हे केतकरांना आम्ही सांगितलं आणि केतकरांचा मोठेपणा असा आहे की ते बाहेर पडताना आमच्या लोकांना असं म्हणाले की ज्या काळामध्ये आपण राहतो आहोत त्या काळामध्ये आम्हाला आणून सोडल्याबद्दल तुमचा मी आभारी आहे. तर अशा प्रकारचा मनाचा मोठेपणा, खुलेपणा असणाऱ्या केतकरांसारख्या माणसाकडेच असू शकतो. मग आम्ही सगळ्या पेपरवाल्यांना भेटलो आणि आम्हाला असं लक्षात आलं की आपल्याला मल्टीटास्किंग केलं पाहिजे. मग आम्ही न्यायालयीन मराठीचं पण काम करायला लागलो, संगणकीय मराठीचं करायला लागलो. त्याच वर्षी आम्हाला असं लक्षात आलं की BMMचा जो अभ्यासक्रम आहे तो मराठीमधनं व्हायला पाहिजे. बॅचलर ऑफ मास मीडियाचा तो तोपर्यंत 60 कॉलेजेसमध्ये इंग्रजीमधनं होता. आणि हा अभ्यासक्रम कोण शिकवायचं तर मुंबई विद्यापीठाकडे तेव्हा पण मास मीडिया असं शिकवणारे लोक नव्हते. त्यामुळे इंग्लिश लिटरेचरचे लोक ते शिकवायचे, कारण ते बिझनेस कम्युनिकेशन शिकवतात, कम्युनिकेशन स्किल्स इन इंग्लिश शिकवतात. तर माझा तेव्हाचा सहकारी राममोहन खानापूरकर सोफाया कॉलेजमध्ये शिकवायला होता. त्याला असं वाटलं तीव्रपणे की हा अभ्यासक्रम आपण मराठीतनं आणावा. मग आम्ही त्यासाठी प्रयत्न करायला लागलो. तेव्हा खोले सर विद्यापीठाचे कुलगुरू होते आणि आम्ही दिनू रणदिवेंना, म्हणजे दिनू काका त्यांना आम्ही म्हणायचो, दिनू रणदिवे, अरुण साधू, गिरीश कुबेर जे आता लोकसत्तेचे संपादक आहेत, अशा जवळपास 15-20 लोकांना, कुमार कदम, प्रसाद मोकाशी, पत्रकार संघाचा अध्यक्ष होता प्रसाद मोकाशी, या सगळ्यांना भेटून आम्ही त्यांना म्हटलं की हा अभ्यासक्रम मराठीत आला पाहिजे, पण हा चळवळीच्या कार्यकर्त्यांनी सांगून उपयोगाचं नाही, पत्रकारांनी सांगायला पाहिजे. मग पत्रकारांचं शिष्टमंडळ घेऊन आम्ही खोल्यांकडे गेलो. खोले सरांकडे गेल्यानंतर त्यातला पहिला प्रसंग मला आठवतो की दिनू रणदिवे हे एवढे प्रचंड चिडले होते, म्हणजे खोले सरांवर नाही, व्यवस्थेवर. ते असं म्हणाले की हे राज्य आम्ही मराठी माणसांच्यासाठी मिळवलं कष्ट करून, एवढं आमच्या लोकांनी रक्त सांडलं, आणि तुम्हाला साधा या विद्यापीठामध्ये एक पत्रकारितेचा अभ्यासक्रम नाही मराठीमध्ये करता येत. त्यावर चिडून खोले सर त्यांना म्हणाले, आधीच्या लोकांनी काय केलं तर तुम्ही मला का सांगता, मी काय करणं शक्य आहे ते मला सांगा. मग साधूमध्ये पडले आणि साधूने म्हटलं की रणदिवे, आत्ता जे झालं अगोदरचं ते सोडून द्या, आता आपण हे करायला लागूया. आता रणदिवे पण नाही आहेत, साधू पण नाही आहेत, खोले सर निवृत्त झालेत, पण तो अभ्यासक्रम आहे. तर तो अभ्यासक्रम आम्ही ज्यावेळेला मराठीमधनं करायला घेतला त्याच्यामध्ये माझ्या त्या सहकार्याची नोकरी गेली. म्हणजे तो सोफायामध्ये होता आणि सोफाया आणि इतर जी चर्चवाल्यांची कॉलेजेस होती त्या चर्चवाल्यांच्या कॉलेजेसच्या मंडळींना मराठी BMM खालच्या दर्जाचं आहे असं वाटत होतं. त्यामुळे त्यांनी असा प्रयत्न करून पाहिला की BMM इंग्रजीचा अभ्यास मंडळ वेगळं ठेवावं, BMM मराठीचं जे कम अस्सल अभ्यास मंडळ आहे ते वेगळं ठेवावं. आणि त्यांचा आगाऊपणा इतका की ते त्यासाठी राज्यपालांपर्यंत गेले. म्हणजे राजदीप सरदेसाईंची आई पण त्याच्यात होती, त्यावेळेला तिथल्या एका महाविद्यालयामध्ये होत्या. तर यांच्या विरुद्ध भांडून आम्ही विद्यापीठाच्या पातळीवर हे BMM मराठी करून घेतलं. त्यावेळेला आम्हाला सुप्रिया सुळेंनी मदत केली, कारण त्याला राजेश टोपे त्यांच्या पक्षाचे आणि ते शिक्षण मंत्री होते. तेव्हाचा मला एक असा प्रसंग आठवतो की राजकीय नेते चांगले असतात पण त्यांच्या अवतीभोवतीच्या वातावरणाचा त्यांच्यावर परिणामही कसा होतो. आम्ही चळवळीचे लोक आम्ही काम करत होतो, आम्ही काही एक यश मिळवत होतो. त्या दरम्यान कोणीतरी मनसेचे लोक टोप्यांकडे गेले आणि म्हणले की हा अभ्यासक्रम मराठीत झाला पाहिजे. त्यामुळे सुप्रियाताईंचा असा समज झाला की बहुतेक हे मराठी अभ्यास केंद्रवाले लोक मनसेचेच आहेत. तर मग त्यांना असं वाटलं की जर हे मनसेचे असतील तर ह्यांना आपण का मदत करावी. तर मग आम्हाला त्यांना हे सांगता सांगता पुरेवाट झाली की आम्ही मनसेचे नाही आहोत, हा मूळ अजेंडा आमचा आहे, पण मनसेने तो जर उचलला किंवा दुसऱ्या कुठल्याही पक्षाने उचलला तर ते आमच्या आवाक्याबाहेर नाहीये, आवाक्याबाहेरचा आहे आणि आमची हरकत नाहीये. पण मग त्यावेळेला तो अभ्यासक्रम मराठीतनं झाला आणि मग त्यावेळेला आम्हाला असं जाणवलं की सत्ता हलू शकते, व्यवस्थेला भगदाड पडू शकतं, आणि तुम्ही नेटाने प्रयत्न केले आणि मीडिया तुमच्यासोबत असेल, तुम्हाला सातत्यानं बातम्या लोकांच्यापर्यंत पोचवता आल्या, लोकांशी बोलता आलं आणि लोकांना असं जाणवलं की बाबा हे मॅनेज होणारे लोक नाही आहेत, यांच्याबद्दल एक किमान विश्वासार्हता निर्माण होऊ शकते. तर मला असं वाटतं की या प्रक्रियेमध्ये आम्हाला एक असा आत्मविश्वास मिळाला की आपण अभ्यासाच्या पलीकडे जाणारं आणि राजकारणाच्या अलीकडे असणारं असं मधल्या स्पेसमधलं काहीतरी काम करू शकतो. तुम्ही आत्ताच म्हणालात की मोठ्या प्रमाणामध्ये तुमची आंदोलनं जी आहेत ती सक्सेसफुल झालेली आहेत. म्हणजे आंदोलनं म्हणण्यापेक्षा तुम्ही जे काही मुद्दे उचलले ते राजकारण्यांपर्यंत पोहोचले आणि तिथून हे झालं. बऱ्याच म्हणजे मलाही आत्ताच समजते तुमच्याकडून की
BMM मराठीमध्ये करण्यामध्ये तुमचा खूप मोठा म्हणजे ज्या कोणी आता मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी शिकतायत कदाचित त्यांनाही माहिती नसेल की BMM मराठी कसं आलं, कुठून आलं. तुम्ही एक अभियान सुरू केलेलं आहे की मराठीतच मी मराठीत बोलणार, माझ्याशी मराठीत बोलायचं. महाराष्ट्राची भाषाच मराठी आहे आणि त्या राज्यामध्ये असं बोलावं लागतंय किंवा असे बॅनर्स लावावे लागत आहेत, लोकांना सांगावं लागतंय. हे कितपत म्हणजे तुम्हाला पटतंय आणि हे करण्यामध्ये बाहेरून जे लोक आलेली आहेत तर त्यांना आपण ती गरज वाटू दिली नाही का की तुम्ही मराठीतच बोललं पाहिजे, हे सांगावं का लागतंय? असं आहे की महाराष्ट्र हे राज्य बाहेरनं येणाऱ्या माणसांच्या बाबतीमध्ये कमालीचं स्वागतशील आहे. म्हणजे प्रमाणाबाहेर स्वागतशील आहे असं मला वाटतं. म्हणजे आपण असं काय म्हणतो की घटनेमध्ये म्हटलं आहे कलम 19 की भारतात तुम्हाला कुठेही जाण्याचा अधिकार आहे. लोक बाबासाहेबांना कोट करतात, नेहरूंना कोट करतात, सगळ्यांना करतात. मला असं वाटतं की आता अशी वेळ आली आहे हे पाहण्याची की घटनाकारांनी जेव्हा घटना लिहिली तेव्हा त्यांना एका राज्यामधनं 5 कोटी लोक दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन एकदम मास डिपोर्टेशन केल्यासारखे स्थलांतर होतील हे त्यांनी व्हिज्युअलाइज केलेलं नव्हतं. म्हणजे जवळपास नालासोपारा म्हणजे एक प्रति उत्तर प्रदेश निर्माण झालेला आहे, जवळपास बोरिवली म्हणजे प्रति गुजरात निर्माण झालेलं आहे. अशा प्रकारचं मास स्थलांतर स्वतंत्र भारतामध्ये होईल आणि त्यासाठी एक राज्य इतकं कमाल दरिद्री राहील किंवा राखलं जाईल की दुसरीकडच्या संसाधनांवर ताबा मिळवण्यासाठी. आणि राज ठाकरेंचं बाकीचं राजकारण तुम्हाला आवडेल न आवडेल पण त्यांचा हा शब्द फार महत्त्वाचा आहे की इथं आल्यानंतर मतदारसंघ बनवणं, हे मतदारसंघ बनवण्याची जी प्रक्रिया आहे ही इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात गतिमान होईल हे बघण्यामध्ये मराठी माणसाला मोठ्या प्रमाणात अपयश आलं. आपल्याकडे असं दिसतं की बसमध्ये भाजीवाल्यांपासून सगळ्या ठिकाणी आपण हे गृहीत धरतो की समोरच्या माणसाला मराठी नाही येणार. तमिळनाडूमध्ये मी अनेकदा प्रवास केला आहे, उबर ओलामधनं प्रवास केलेला आहे आणि काही वेळेला मी चुकीच्या ठिकाणी पोचलो आहे. याचं कारण त्या माणसाला हिंदी येत नाही, इंग्रजीत प्रमाणाबाहेर एका मर्यादेबाहेर समजत नाही, मला तमिळ बोलता येत नाही. आता तुम्ही असं म्हणू शकता की त्यांनी तेवढ्या वेळापुरतं तुमच्याशी हिंदीत बोलायला काय प्रॉब्लेम आहे. माझं असं म्हणणं आहे की मी तिथे 4च दिवस जाणार आहे, मी तिथे 4 दिवस जाणार आहे. मला कळावं म्हणून त्यांनी मराठी बोलावं, आणखी कोणाला कळावं म्हणून हिंदी बोलावं, याच्यापेक्षा काहीतरी पद्धतीने तुम्हाला स्थानिक माणसांना बाकीच्या गोष्टी पण सोप्या होतील आणि बाहेरनं येणारे लोक 4 दिवसासाठी असतील, महिन्याभरासाठी असतील, आयुष्यभरासाठी असतील, ते तुमच्या उरावर पण बसणार नाहीत. याची खबरदारी घेतली पाहिजे. हा एक विचार फार गरजेचा आहे. आपल्याकडे आता परवा आपले परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ज्यांनी सगळे ST डेपो 98 वर्षांसाठी भाड्यानं द्यायला काढले, ते गृहस्थ असं म्हणले की मी बोलतो हिंदी, मला काय ऑब्जेक्शनेबल वाटत नाही. का ऑब्जेक्शनेबल वाटत नाही? कारण मतच भैयांची मिळतात. नालासोपाऱ्यामध्ये जर मतं भैयांची मिळत असतील तर तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही ना. तुम्हाला हिब्रूंची मतं मिळत असेल तुम्ही हिब्रू बोलाल, कारण मुळात लाज शरम हा जो भाग आहे तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून तो जर तुम्हाला नसेल तर तुम्ही का ह्या प्रकारची विधानं करता. जेव्हा लोकप्रतिनिधी अशी विधानं करतात, म्हणजे साधं तू विचार कर, तमिळनाडूमध्ये किंवा कर्नाटकामध्ये राहुल गांधीसुद्धा गेले तर त्यांच्या भाषणाचा अनुवाद केला जातो. मग मराठवाड्यामध्ये, नंदुरबारमध्ये, विदर्भामध्ये राहुल गांधीपासून नरेंद्र मोदीपर्यंत कोणी आलं, आपण का गृहीत धरतो की त्यांचं हिंदी आपल्या लोकांना कळणार आहे. जर त्यांचं हिंदीतलं भाषण आपल्या माणसांनी मराठीत केलं, बाकी सगळं सोड, किमान काही माणसांना चांगला रोजगार मिळण्याची शक्यता त्याच्यात आहे. म्हणजे मला असं वाटतं की आपण लोकांना तुम्ही या आमच्या भाषेच्या उरावर पाय द्या, आमच्याही उरावर पाय द्या, आम्ही तुमचं स्वागत करतो, यालाच आम्ही आमचं मराठी पण म्हणतो, अशा प्रकारची एक भावना आहे. आता तू ज्या मुद्द्याचा उल्लेख केलास की मी मराठीत बोलणार, माझ्याशी मराठीत बोलायचं, हे आनंदचं वाक्य, आनंद भंडारेचं वाक्य, त्याने हे आमच्या चळवळीमध्ये आणलं. कारण त्याचं असं म्हणणं होतं की म्हणजे लोकांनी त्यालाही प्रश्न असं विचारले की मी मराठीत बोलणार, माझ्याशी मराठीत बोलायचं, याच्यात दमबाजी दिसते का, मराठीतच बोलायचं का, म्हणजे वापरायचं की वापरायचं नाही, असं बोलून 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 ते सगळं ठरवलं गेलं. आमचं असं म्हणणं होतं की महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर तुम्हाला मराठीतनं बोलायचं आहे हे तुम्हाला नैसर्गिक वाटलं पाहिजे.
मध्यंतरी जेव्हा कर्नाटकात वाद झाला, कर्नाटकाच्या म्हणजे बंगलोरच्या मेट्रोवरनं झाला, इतरही बाबतीमध्ये झाला, त्यावेळेला अनेक इन्फ्लुएन्सर्सनी सर्वे केले. तर 18-20 वर्षाची जी पोरं आहेत, जेनझी आणि इतर सगळ्या मुलांना, त्यातल्या अनेकांना प्रश्न विचारल्यावर त्यांना बंगलोरची भाषाच माहिती नाही आहे. त्यातल्या अनेकांनी बंगलोरची भाषा तमिळ, हिंदी, इंग्लिश काही सांगितलं. आता तुम्ही असं म्हणू शकता की नाही, पण त्यांना एक्सपोजर कमी आहे, त्यांना हे फारसं माहितीच नाही आहे. माहिती करून घेणं हा त्यांचं काम आहे. तुम्ही त्या शहरामध्ये राहता, तुम्ही नोकरीसाठी जाता, पोटापाण्यासाठी जाता, शिकण्यासाठी जाता, तर तुम्ही जास्त माज नाही करायचा. तुम्ही मुंबईमध्ये आलात, तुम्ही लक्षात घ्यायचं की ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि महाराष्ट्र मराठी भाषकांचा आहे. मग तुम्ही लगेच आल्या दिवशी मराठी शिका असं आम्ही म्हणत नाही. पण अमिताभ बच्चनसारखं 40 वर्ष गेल्यानंतर पण तुम्ही असं निर्लज्जपणे म्हणू नका ना की नाही पण माझं राहूनच गेलं मराठी शिकायचं. असं कसं राहून जातं तुम्ही? बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये असं पण आहे की मला कळतं मराठी, बोलता येत नाही. हा जो युक्तिवाद आहे ना, हा आता आम्ही अनेक वर्ष ऐकतो. किती वर्ष तुम्ही आम्हाला हा युक्तिवाद सांगणार की समजताय लेकिन बात नाही कर सकते, कळतंय पण बोलता येत नाही. मग आम्हाला कसं कळणार की तुम्हाला कळतंय? तुम्हाला कळत असेल ना तर कळणं आणि बोलणं. आणि मग लोक काय म्हणतात, मला लोक हसतील, तर तुम्ही असं हसणारे मराठी लोक दाखवा ना. असे हसणारे मराठी लोक की ज्यांच्यामुळे तुम्ही डिस्करेज झालात, ज्यांच्यामुळे तुमचं मराठी बोलणं थांबून गेलं. उलट ते चांगलं वाटतं की हा बाबा हा प्रयत्न करतोय. म्हणजे अमिताभ बच्चन त्या आमिर खान सुहास लिमयनकडनं मराठी शिकला. आमिर खानला त्या प्रकल्पानंतर त्याने मुंबई विद्यापीठाच्या विभा सोराणांच्या एका प्रकल्पाला, ज्याच्यात मी त्यांच्या पहिल्या टप्प्याला समन्वयक म्हणून त्यांच्याबरोबर काम केलं, त्याला त्यांनी 25 लाख रुपये दिले. ते 25 लाख रुपये ही सुहास लिमयेंची पुण्याई आहे. कारण सुहास लिमये हे साहित्य संघामध्ये मराठी शिकवणारे गृहस्थ अतुल कुलकर्णीच्यामुळे आमिर खानला ॲक्सेसिबल वाटले आणि तो काही प्रमाणामध्ये मराठी शिकला. आता ते फार उच्च दर्जाचं मराठी आहे का? आमिर खानला सुद्धा अस्खलित मराठी येत आहे का? तर म्हणजे ज्या प्रकारचं नाना पाटेकरला अस्खलित हिंदी येत आहे तसं अस्खलित मराठी ना आमिर खानला येत आहे का? तर येत नाही. पण अमिताभ बच्चनपेक्षा बरं म्हणायचं अशा प्रकारचं मराठी त्याला येत आहे. तर अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात राहणारी जी सगळी सिनेमातली, नाटकातली, वेब सिरीजमधली मंडळी आहेत जी इथे लोखंडवालामध्ये आणि इतर सगळ्या पश्चिम उपनगरांमध्ये, त्यांनी ही गुरुमी दाखवतच कामा नये की मी इथे आले, आमचा काय घेटो आहे, आम्ही कशाला बोलायचं. तुम्ही हिब्रू सिरियलमध्ये काम करत असाल, तुम्ही मुंबईमध्ये राहता, तुम्ही महाराष्ट्राच्या भागात राहता, तर तुम्हाला मराठी यायला पाहिजे. आणि याचा जर तुम्हाला माज असेल तर तुम्ही जा ना उत्तर प्रदेशात. नोएडामध्ये तुम्हाला फिल्म सिटी करायची होती की नाही? बरेच लोक अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाले होते की नोएडामध्ये फिल्म सिटी होणार आहे, मग आम्हाला मुंबईच्या योगी आदित्यनाथ करणार आहेत. मग ही जी काही फिल्म सिटी आहे त्या फिल्म सिटीमध्ये दिवसभर सिरियलचं काम केल्यावर रात्री तो हिरो स्वतःच्या घरी जाईल का किडनॅप होईल याचीच लोकांना खात्री नसेल तर कशाला मरायला लोक फिल्म सिटी काढतील? म्हणजे तुम्हाला महाराष्ट्राची सुरक्षितता पाहिजे, तुम्हाला महाराष्ट्राची कनेक्टिव्हिटी पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, इथनं येणारं जागतिक अटेन्शन, संसाधनं पाहिजे, इथनं येणारं जागतिक अटेन्शन पाहिजे. तुम्हाला इन्फिनिटी पूल इथे मिळतो ना, तो तुम्हाला लखनौ आणि अलाहाबादला नाही ना मिळणार. म्हणजे तुम्हाला संसाधनं भौतिक इथली पाहिजेत आणि माज मात्र गायपट्ट्यातला करायचा. या प्रकारची दुटप्पी भूमिका आपल्याकडं आधी काँग्रेसवाल्यांनी आणि नंतर भाजपवाल्यांनी टॉलरेट केलेली आहे. आता तू परवा प्रशांत किशोरची एक मुलाखत पाहिली असेल. प्रशांत किशोरने असं म्हटलं की मी उद्धव ठाकरेंचं एक काम केलं, म्हणजे निवडणुकीच्या कॅम्पेनमध्ये मदत केली. आणि तेव्हा मी उद्धव ठाकरेंना असं म्हणालो की आमच्या बिहारी लोकांना तुमच्या माणसांनी त्रास देता कामा नये. आणि प्रशांत किशोर त्या मुलाखतीमध्ये असं म्हणतो की तेव्हापासून उद्धव ठाकरेंच्या पक्षाने आमच्या माणसांना त्रास दिलेला नाही. आता हे जर खरं असेल तर हे डेंजरस आहे ना. प्रशांत किशोरचं जे काम आहे त्याचे तरी पैसे घेतलेत, त्याने काही शिवसेनेवर उपकार केलेत का? उत्तर भारतीयांच्या आणि बिहारी लोकांच्या इथे येणाऱ्या लाखोंच्या लोंढ्यामुळे जे मराठी लोकांचं नुकसान होतंय ते प्रशांत किशोरच्या धंद्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे ना. म्हणजे समजा म्हणजे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाने हे ताबडतोब रेफ्यूट केलं पाहिजे, त्याचा प्रतिवाद केला पाहिजे की असलं काही आम्ही केलेलं नाही आहे. म्हणजे मग बिहारी पाणीपुरीवाला असेल, बिहारी परीक्षा देणारा असेल किंवा इतर ठिकाणाहून इथे येऊन मजुरी करणारा असेल, मराठी माणसांच्या पेक्षा त्याला जास्त प्राधान्य मिळणार नाही हे बघणं हे काय फक्त मनसेवाल्यांचं काम नाही, ते सेनेचं काम आहे, ते काँग्रेसचं काम आहे, ते भाजपचं काम आहे, ते पवारांच्या पक्षाचं पण काम आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये मला वाटतं की महाराष्ट्र
महाराष्ट्रामध्ये आता अमराठी लोकांना तर सांगावंच लागतंय तुम्ही मराठीतनं बोला म्हणून, पण काही आडनावाने मराठी उरलेले जे मराठी लोक आहेत त्यांना पण हे सांगावं लागतंय की फार इंग्रजीचे पापड तुम्ही वाळत घालू नका, तुम्हालाही मराठीतनं बोलायचं आहे. हे जे आडनावाने मराठी राहिलेले लोक तुम्हाला शिवाजी पार्कात दिसतात, इतर तथाकथित हिंदू राष्ट्रामध्ये दिसतात, आपल्याला या ठिकाणच्या लोकांनी सांगायला पाहिजे की तुमची मातृभाषा काय आहे आणि ह्या सगळ्याचं मूळ कशात आहे. शाळा बंद पडल्यात आहे. म्हणजे जे सतत तुला आमच्या कामामध्ये जाणवेल की शाळा बंद पडल्या की भाषा संपते, भाषा संपली की माणूस मागे पडतो, मराठी माणूस मागे पडला की महाराष्ट्राचं मातेरं होतं. या लिंकेजवर आम्ही काम करतो आणि म्हणून आम्ही आमच्या भूमिकेत सातत्य म्हणलंच तर काय आहे की आम्हाला गैरसमज नाही आहेत. म्हणजे राजकीय पक्ष जसे आपल्याला सांगतात ना, कुठल्याही माध्यमात घाला मुलांना, काय फरक पडतो. आता मध्ये सेना, मनसे आणि भाजपच्यामध्ये जेव्हा वाद झाला आणि ते म्हणले तुमच्या मुलांना कुठे घातलं, तुमच्या मुलांना कुठे शाळेत घातलं, तेव्हा सगळ्यांचं एकमत काय झालं, कुठल्याही माध्यमाच्या शाळेत घाला, आमची मुलं मराठी बोलतात. आमचं म्हणणं आहे की ही फसवणूक करायची नाही. तुमच्या मुलांना तुम्ही मराठी माध्यमाच्याच शाळेत घातलं पाहिजे. म्हणजे समजा काही कारणाने आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे बॉम्बे स्कॉटिशला गेले असतील, आता त्यांना संधी आहे. आता ते जर दोघं मराठीचं राजकारण करत असतील तर अमित ठाकरेंनी त्यांच्या अपत्याला मराठी माध्यमाच्या शाळेत घातलं पाहिजे. आदित्यचं लग्न होईल तेव्हा त्यांनी त्यांच्या अपत्याला मराठी माध्यमाच्या शाळेत घातलं पाहिजे. कारण स्वतःची मुलं मराठी माध्यमाच्या शाळेत न घालता तुम्हाला मराठीचं राजकारण करता येणार नाही. आणि मग आता आम्ही टी-शर्ट्स काढलेत, ते बॅचेस काढलेत मराठीच्या संबंधातले, पण मला दिसतं की हे मर्चंडाईज विकू, आम्ही लोकांपर्यंत जाऊ, पण लोकांची मुलं मराठी माध्यमाच्या शाळेत घेतली तरच ते टी-शर्ट घालण्याला काहीतरी अर्थ आहे. नाही पण हरकत काय, म्हणजे इंग्रजी माध्यमांमध्ये जर शिकत असेल आणि आई वडिलांची इच्छा असेल, कारण होत आहे काय की पॅरेंटिंगमध्ये जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलाला, माझ्या मुलीला मिळावं ही एक स्वाभाविक इच्छा आहे पालकांची. मग मला मराठी म्हणजे इंग्रजी माध्यमात शिकता आलं नाही, त्यामुळे मग माझ्यामध्ये इंग्रजीबद्दलचा एक न्यूनगंड आहे, तो माझ्या अपत्यांमध्ये मुलामुलींमध्ये नको यायला, म्हणून मग ते पॅरेंट्स जे आहेत ते इंग्रजी माध्यमांमध्ये टाकतात. पण त्यांच्या घरामध्ये मराठी बोललं जातं, मराठी सिनेमे, नाटकं वगैरे सगळ्या गोष्टी मराठीतून होतात. मग हरकत काय मुलांना इंग्रजी माध्यमांमध्ये टाकलं. तू जो युक्तिवाद मला सांगतोस ना, तो मी साधारणपणे 1,00,000 वेळा ऐकलेला आहे. तो असा आहे की मी काहीतरी वेगळं बोलतोय. तो युक्तिवाद असा आहे की आम्ही आमच्या मुलांना इंग्रजी माध्यमात घालू, आम्ही घरी मराठीमध्ये बोलतो. मी तुला सांगतो की मी जिथे राहतो ज्या सोसायटीमध्ये, तिथे 15 ऑगस्टच्या कार्यक्रमाचा मी पाहुणा होतो आणि मी पाहिलं की बहुतांश लहान मुलं 15 ऑगस्टच्या बद्दल इंग्रजीमधनं बोलली. त्यांचे आजी आजोबा पण होते त्यांच्यासोबत. आता त्या आजी आजोबांना ती मुलं काय म्हणतात ते कळत नाही आहे, पण त्यांना अप्रूप काय आहे, आपली नातवंड आहेत ती. त्यावेळेला मग मी त्यांना असं म्हटलं की नातवंडांनी आपल्या आजी आजोबांची भाषा शिकणं गरजेचं आहे का आजी आजोबांनी वयाच्या 70 नंतर नातवंडांची भाषा शिकली पाहिजे. म्हणजे तू जे सांगतोयस ना ते भाषा विज्ञानालाही धरून नाही आहे, प्रत्यक्ष अनुभवाला पण धरून नाही. कारण जेव्हा शाळेमध्ये तुम्ही इंग्रजी शिकता तेव्हा अनेक शाळा अशा आहेत, कॉन्व्हेंटच्या आणि इतर, की जिथे तुम्हाला बाथरूमला जाण्याच्या वेळेमध्ये सुद्धा मराठी बोलता येत नाही. मराठीतनं तुम्ही बोललात तर दंड आहे. अनेक मुलं त्याच्यामुळे तुला असं दिसेल की मराठी आणि तमिळ मूल इंग्रजी जमत नाही म्हणून आणि मातृभाषेत बोलता येत नाही म्हणून ते हिंदीत बोलतात. त्यामुळे तुला असं दिसेल, माझ्या कॉलेजात आणि मी विद्यापीठात अनेक पाहिलं आहे, इंग्रजी माध्यमातनं शिकणाऱ्या तमिळ मुलामुलींना तमिळ येत नाही. त्यांचा पुन्हा युक्तिवाद असा आहे की थोडं समजतं, मराठी मुलामुलींना मराठी येत नाही, थोडं समजतं. हे जे थोडं समजणं आहे ना ते फक्त त्यांचा थोडासा पाय घसरेपर्यंतच आहे, आणखी थोड्या दिवसानंतर ते थोडं पण पूर्ण बंद होणार आहे. म्हणजे काय होतं की शिक्षणाचं माध्यम म्हणून जेव्हा हे सगळं संपतं त्यावेळेला घरातनं ती भाषा हद्दपार होते. आधी ती किचन लँग्वेज राहते, मग ती किचन लँग्वेज पण राहत नाही. यातनं भाषा नामशेष होण्याची प्रक्रिया पुढे जाते. म्हणजे तू जे म्हणतो आहेस की ते मराठी इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये घालतील पण मराठी मराठी संस्कृती जपतील. तर आता ही मराठी संस्कृती लोक काय जपतात, पुण्यामध्ये जे लोक ढोल वाजवतात बघ, आता ढोल ही नॉन व्हर्बल भाषा आहे. म्हणजे तुम्हाला ढोलासाठी काय मराठीतनं ढोल नाही वाजवत लोक, तमिळमधनं तर ढोल जे वाजवणं आहे ना ते चालू आहे. ढोल वाजवणं, नऊवारी साडी नेसणं, नथ घालणं, बुलेटवरनं हिंडणं, धोतर नेसणं, टिळे लावणं, भिगबाळ्या लावणं, पुरणपोळ्या खाणं, ही जी संस्कृतीची सगळी वाहनं आहेत ही चालू आहेत.
ही कधी आता हे कुठं चालू आहे? हे अमेरिकेत पण चालू आहे ना. बरोबर. अमेरिकेत सुद्धा लोक तिकडनं टाईम तुमचा मॅनेज करून सिद्धिविनायकाच्या ऑनलाईन पूजा करतात ना. म्हणजे तिकडे गेल्यानंतर मराठी माणसाच्या घरातली जी वास्तुशांत किंवा पूजा वगैरे जी काही आहे ती एकदम टाईम सेटिंग करून तिकडं पण होते. आता हे जे आहे ना, हा एवढा दूरस्थ संसार आहे तुमच्या भाषेचा की तुमच्या दैनंदिन जीवनात भाषा नाहीच आहे. तू या सगळ्या लोकांची मुलं काय पाहतात ते चेक कर. म्हणजे इंग्रजी माध्यमातनं शिकून झाल्यानंतर लोक मराठीचं कामच करणार नाहीत का? असं नाही आहे. आमच्याबरोबर काम करणारी काही मुलंसुद्धा आता इंग्रजी माध्यमातनं शिकून आली आहेत. ती कशासाठी आली आहेत? त्यांच्या आईबापांनी कधीतरी एक निर्णय घेतला. त्यांच्या ग्रोनअप काळामध्ये, वाढत्या काळामध्ये त्यांना लक्षात आलं की आपलं काहीतरी चुकलं आहे, काहीतरी आपण गमावलं आहे, आणि मग ती आली. पण अशी मुलं तुला 100रातली 5च दिसतात. म्हणजे भाषेच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला तुम्हाला एखाद्या वर्चस्ववादी भाषेचा संस्कार तुमच्यावर होतो, ती वर्चस्ववादी भाषा तुमच्या पोटापाण्याचा भाग होते, तुमच्या ज्ञानाचा भाग होते, आणि त्यातनं तुम्हाला एक प्रकारचा सामूहिक इगो तुमचा प्रचंड प्रमाणामध्ये वाढतो. त्यावेळेला लोक आपली जी भाषा आहे ती फक्त आर्कायवल भाषा म्हणून वापरतात. मग लोक काय म्हणतील, ठीक आहे, माझ्या गावामध्ये एक ग्रंथालय आहे, त्याच्या डिजिटायझेशनसाठी मी 2 लाख रुपये देतो. प्रश्न तुम्ही डिजिटायझेशनसाठी पैसे द्याल हा नाही आहे, ते डिजिटाईज केलेलं वाचणार कोण आहे हा आहे. आता तो मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय बघ, एशियाटिक बघ, महाराष्ट्रातली इतर अनेक 100-100, 150-150 वर्ष झालेली ग्रंथालय बघ. अनेक ग्रंथालय ओस का पडतात? वाचणारी जी जनता आहे ना, त्या वाचणाऱ्या जनतेला आपण गोष्टी उपलब्धच नाही करून देत. आणि इंग्रजीतनं वाचणाऱ्या लोकांना आपण काय सांगितलं, तुम्हाला किंडल वाचायचं आहे का? आहे, अवेलेबल आहे. तुम्हाला गुगल स्कॉलर वाचायचं आहे का? अवेलेबल. तुम्हाला जेस्टोर वाचायचं का? अवेलेबल आहे. मराठीतनं वाचणाऱ्याला, हिंदीतनं वाचणाऱ्याला आपण काय म्हणतो, तू जरा गुगल ट्रान्सलेट करून घे ना. पण गुगल ट्रान्सलेट करून घेतल्यानंतर काही ठिकाणी ते पुरेसा कॉर्पस नसल्यामुळे एवढं भयानक निघतं की आपल्याला ते हास्यास्पद वाटायला लागतं. आणि मग समजा मी ते मराठीतलं काम करणारा माणूस आहे आणि तू तपासणार आहेस, तर तुला ते इतकं हास्यास्पद वाटतं की माझा कॉन्फिडन्सच जातो. त्यामुळे आपण शिक्षणाची भाषा म्हणून जोपर्यंत एखादी भाषा पुढं नेत नाही तोपर्यंत तिची परिभाषा नाही विकसित होत. ती परिभाषा नाही विकसित झाली की म्हणजे राज्यशास्त्र मराठीतनं बोलता आलं पाहिजे, जीवशास्त्र मराठीतनं बोलता आलं पाहिजे, इतिहास मराठीतनं सांगता आला पाहिजे. हे भाषेच्या एका पिढीतनं दुसऱ्या पिढीत जाण्याचं साधन आहे. हे इंग्रजीच्या बाबतीत घडतं ना रे. इंग्रजीच्या बाबतीत, आणि तुझे म्हणलास की काय हरकत आहे इंग्रजी माध्यमात मुलं गेली तर, आपण इंग्रजी माध्यमामध्ये गेल्या 30 वर्षात मुलांची संख्या वाढली, तो पण एक डेटा आपण बघू शकतो. मराठी माध्यमामधली मुलं जवळपास 25 वर्ष पहिलीपासून इंग्रजी पण शिकत आहेत. एक अत्यंत तटस्थपणे एक ऑडिट आपण करून पाहिलं पाहिजे की इंग्रजी माध्यमाच्या शाळा वाढल्यामुळे द्वैभाषिक आणि त्रैभाषिक स्किल लोकांचं काय वाढलं, आणि पहिलीपासून इंग्रजी वाढल्यानंतर मुलांच्या पहिल्या भाषेची गुणवत्ता कशी वाढली का नाही, आणि दुसऱ्या भाषेची गुणवत्ता कशी वाढली का नाही, याचं जे काही उत्तर येईल ना अत्यंत वस्तुनिष्ठरित्या, ते आपण समाजाला सांगायला पाहिजे ना. आज मी 2002 सालापासून गेल्या 25 वर्षात मी कॉलेजमध्ये, विद्यापीठात अनेक मुलं पाहतो की इंग्रजी माध्यमातल्या मुलांचं वैशिष्ट्य काय आहे की ती चटपटीत आहेत, त्यांच्याकडे आत्मविश्वासाचा अभाव फारसा नाही आहे, पण याचा अर्थ ते व्याकरणदृष्ट्या नीट बोलतायत असं नाही. आणि मराठी किंवा इतर प्रादेशिक भाषांमधल्या मुलांचं काय आहे, तू म्हणलास तसं त्यांना गंड आहे की बहुतेक आपण चुकू. म्हणजे इंग्रजी माध्यमातल्या लोकांना चुकलो तरी फरक पडत नाही असा अति आत्मविश्वास आहे, आणि प्रादेशिक भाषांमधल्या लोकांना चुकलो तर बोंब होईल असा गंड आहे. याच्यात आहे, आणि ह्याच्यामध्ये जागतिकीकरण आहे. यातली डिव्हायडिंग लाईन जी आहे ती जागतिकीकरणाची आहे. त्यामुळे इंग्रजी माध्यमात पूर्ण लोकांना शिकवू आणि मराठी भाषेची सेवा करू, हे भाजपबरोबर जाऊ पण जनतेचा विकास करू, याच्यात जेवढी विसंगती आहे ना तेवढीच विसंगती आहे. खरं तर प्रश्न विसरलो मी ॲक्च्युली. म्हणजे असं आहे की मराठी शाळांच्या बाबतीमध्ये ही पालकांची चूक आहे का, की आपल्याला, म्हणजे मी सुरुवातीला जे म्हटलं की मला जे मिळालं नाही, माझ्यामध्ये जे काही कमतरता आहे, न्यूनगंड आहे, तो माझ्या मुलांमध्ये येऊ नये, तर ती पालकांची पण एक चूक आहे का? कसं आहे बघ, लोक पिअर प्रेशरवर काम करतात. म्हणजे मी मराठी माध्यमाच्या शाळेत इथं घाटकोपरला राहणार आहे, घाटकोपरची शाळा होती, त्या शाळेला 50 वर्ष झाली. आम्ही तिचा सुवर्ण महोत्सव केला, दुसऱ्या वर्षी ती बंद पडली. आता आम्ही सगळ्यांनी ती शाळा सुवर्ण महोत्सवासाठी लोकांनी ज्या काम केलं ना,
त्यातल्या बहुतेकांची मुलं मराठी माध्यमात जातच नव्हती. त्यामुळे उत्सव महत्त्वाचा होता, शाळा महत्त्वाची नव्हती. मी ज्या वेळेला माझ्या मुलीला 22-23 वर्षापूर्वी 22-16 वर्षापूर्वी मराठी माध्यमाच्या शाळेत घातलं, तेव्हा लोक मला म्हणले की तू रिक्षावाल्यांच्या मुलीबरोबर तुझी मुलगी जाईल, झोपडपट्टीतल्या लोकांच्या बरोबर जाईल, तिला वाईट सवय लागेल वगैरे वगैरे. माझं असं म्हणणं होतं की मी मुळातच झोपडपट्टीत वाढलेलो आहे, चाळीतच वाढलेलो आहे आणि माझं काही वाईट झाल्याचं मला दिसत नाही. आणि जे सधन वर्गातल्या लोकांच्या बरोबर शाळेमध्ये शिकलेत त्यांचं फार बरं झालं आहे असंही मला दिसत नाही. आज माझी मुलगी पदवीधर झालेली आहे, मराठी माध्यमातून शिकून झाली आहे. आज आता मला अनेकदा प्रश्न पडतो की मराठी माध्यमात शिकलेली तिच्यासारखी अनेक मुलं, म्हणजे ती असेल, आनंद भंडारीची मुलगी असेल, चिन्मयी सुमितची मुलं असतील, ही सगळी मुलं इतकं इंग्रजी बोलत आहेत की आम्हाला कधी कधी त्यांना सांगावंसं वाटतं की अरे लोकांना तुम्ही इंग्रजी माध्यमातच शिकलात असं वाटेल. पण त्यांचं उलटं म्हणणं आहे, त्यांचं म्हणणं आहे की लोकांना हे पण कळलं पाहिजे ना की मराठी माध्यमात शिकून आम्ही एवढं चोख इंग्रजी बोलू शकतो. तर ही काही आम्ही प्रिव्हिलेज लोक नाही आहोत, आम्ही चाळीमध्ये राहिलेले काही, मी आनंदसारखे लोक आहोत. आम्हाला असं वाटतं की आमच्या मुलांना जे शक्य झालं ते शक्य इतर पालकांना होईल असं का वाटत नाही. कारण दबाव खूप आहे, कुटुंबाचा दबाव आहे. तर नवरे म्हणतात बायको नको म्हणाली, बायको म्हणते नवरा नको म्हणाला, दोघं म्हणतात सासू सासरे नको म्हणाले. तर आम्ही आता या निष्कर्षाप्रत आलेलो आहोत की माझ्या परिसरात चांगली शाळा नव्हती, सोडायला कोण नव्हतं, बरी संगत नव्हती. ही सगळी कारणं आहेत. ही सगळी कारणं इंग्रजी माध्यमात असली तरीसुद्धा लोक इंग्रजी माध्यमाच्या शाळेत स्वतःला पाठवतात. म्हणजे माझा एक मित्र कुर्ल्याच्या एका शाळेमध्ये स्वतः शिकला, त्या शाळेचं कामही पाहतो. तो म्हणला की मी जोपर्यंत माझी मुलगी शाळेमध्ये जायच्या वयाला आली तोपर्यंत त्या शाळेत बरी मुलं नव्हती. माझं म्हणणं होतं की तिथे बरी मुलं यावीत यासाठी प्रयत्न करणं हे तुमचं काम आहे की नाही. म्हणजे शाळा, भाषा ही ज्याची त्याची जबाबदारी, माझी शाळा माझी जबाबदारी असं नाही करून चालणार ना. आपली शाळा आपली जबाबदारी, या पद्धतीने तुम्हाला ऑपरेट करायला लागेल. तर मला वाटतं की पालकांवरचं हे जे पिअर प्रेशर आहे हे घालवण्यासाठी आम्ही पालक संमेलनं करतो. म्हणजे पालकांना असं वाटतं किंवा 10 लोकांची मुलं इंग्रजीत गेली पण 4 लोकांची मुलं मराठीत जात आहेत आणि तो आकडा वाढू शकतोय. आणि म्हणून चिन्मयी सुमित सारख्या अभिनेत्री ज्या वेळेला आपण मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये का घातलं असं सांगतात तेव्हा त्याला 20-20 लाख लोकांचा प्रतिसाद मिळतो. त्याच्या खाली काही असे मूर्ख लोकही असतात की जे असं म्हणतात विषयाला सोडून बगल देणारे की मग तुमच्या नवऱ्याला पण मराठी मालिकांमधनं काम करायला सांगा. आता ह्याचा अर्थार्थी काही संबंध नसतो का, पण मग त्याला चिन्मयीला उत्तर नाही द्यावं लागत, लोकच उत्तरं देतात की तिने तिच्या मुलांना मराठी माध्यमात घातलंय, तिचा नवरा अमराठी आहे पण तरी त्याने आपल्या मुलांना मराठी माध्यमात घातलंय, याच्याकडे तू लक्ष देणार की नाही. आणि तिच्या अमराठी नवऱ्याने ज्या मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे त्यातलं तुला काही माहिती आहे का. तर हे मला असं वाटतं की हे उलटं नवं पिअर प्रेशर समाज माध्यमांच्यामुळे, एस्पेशली यूट्यूबमुळे तयार झालेलं आम्हाला दिसतं आणि ज्यातनं आमचं बळ वाढतं. आणि त्यामुळे आत्ता आम्हाला वाटतं की पालकांना आम्ही सांगू शकतो की इथे तुम्हाला संधी उपलब्ध आहे, बरी शाळा उपलब्ध आहे आणि बरी नसली तर तुम्हाला ती बरी करता येते. बरोबर. तुम्ही सुरुवातीला मराठी कारण हा एक शब्द वापरला, काय नेमका त्याचा अर्थ आहे तुमच्या दृष्टिकोनातून, आणि ते मराठी कारण व्हावं ह्यासाठी तुमच्याकडून काय प्रयत्न आहेत आणि काय अपेक्षित आहे. हे बघ, मी ज्या वेळेला मराठी कारण हा शब्द वापरतो, म्हणजे मी जवळपास 20 वर्ष हा शब्द वापरतो, तर बरेचदा पेपरमध्ये हा लेख मी आधी जेव्हा लिहायचो तेव्हा लोक मराठी कारण हा शब्द खोडून मराठीकरण असा करून टाकायचं. त्यांना वाटायचं की ह्याचं चुकलं आहे, लिहिताना चूक झाली. कारण मराठीकरण हे लोकांना माहीत आहे. म्हणजे अगदी मी तुम्हाला यासाठी थांबवतोय की मी विश्वास पाटील यांची एक मुलाखत घेतली ज्यावेळी तो वाद सगळा चालू होता आणि मी हा शब्द तिथे वापरला. तर त्यांचं ते म्हणाले काय म्हणताय तुम्ही. म्हटलं मराठी कारण झालं पाहिजे प्रत्येक गोष्टीचं, असं काही लोकांचं म्हणणं आहे. त्यावर तुमचं काय म्हणणं आहे. तर ते बोलले नाही मराठीकरण असेल ते. मी स्वतः हे झालं की नाही मी कदाचित सरांकडनं चुकीचं ऐकलंय, तुम्हाला जे बोलायचंय ते बोला. आता तू विश्वास पाटलांचं उदाहरण दिलं, मग हे आपले साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले आहेत ना, त्यांच्याकडनं मराठी कारणाबद्दल फार काही अपेक्षा नसल्यामुळं ते ठीक आहे. प्रश्न असा आहे की हे मराठी कारण काय आहे. तर संयुक्त महाराष्ट्राचा लढा ज्यावेळेला झाला त्यावेळेला S.N. जोशी आणि मंडळींनी काय म्हटलं, समाजवादी भारतामध्ये समाजवादी महाराष्ट्र. समाजवादी का, तर डाव्या मंडळींनी त्या राजकारणामध्ये सहभाग घेतला होता म्हणून. पण म्हणजे फक्त डावे होते का, तर बाबासाहेबांचं शेड्यूल कास्ट फेडरेशन पण होतं, उद्धवराव पाटलांचं शेकाप होतं, नाना पाटील होते आणि अगदी स्वतंत्रपणे काम करणारे प्रबोधनकार, वारा कोठारी, इतर सगळी मंडळी पण होती. तर आणि अहिल्या रांगणेकरांपासून अनेक प्रकारची मंडळी या लढ्यामध्ये सहभागी होती.
हा महाराष्ट्र ज्यांनी मिळवला त्यांच्या हातामध्ये महाराष्ट्र मिळाल्यानंतर सत्ता आलीच नाही. म्हणजे 62च्या निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र समितीचा पराभव झाला. चव्हाणांनी, ज्याला बेरजेचं राजकारण म्हणतात, एका पातळीवर ते खरं वजाबाकीचं राजकारण आहे. म्हणजे मराठ्यांच्या बेरजेचं आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वजाबाकीचं राजकारण. पण काय आहे की ज्याच्याकडे सत्ता राहते, ज्यांच्या हातात दीर्घकाळ सत्ता राहते आणि ज्यांच्याकडे दीर्घकाळ अभिजनांची पण ताकद राहते, त्यांना नॅरेटिव्ज आपल्या पद्धतीनं बनवण्याची संधी उपलब्ध राहते. तर चव्हाण साहेबांचं तुला असं दिसेल की तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आहेत, गोविंदराव तळवलकर आहेत, इतर सगळ्या मंडळींनी चव्हाणांना एक प्रकारची लेजिटिमसी दिली. म्हणजे चव्हाण हे सुसंस्कृत गृहस्थ होतेच, बुद्धिमान गृहस्थ होतेच, पण चव्हाण हे मराठी माणसांच्या लढाऊ बाण्याचे प्रतिनिधी नाही आहेत. ते मराठी माणसांच्या तडजोडवादी बाण्याचे प्रतिनिधी आहेत. म्हणजे त्यांनी शिवाजी महाराजांचं नाव वापरू दे, जे काही कारण त्यांनी एका टप्प्याला नेहरू आणि महाराष्ट्र यांच्यात निवड करायची वेळ आली तर मी नेहरूंची निवड करीन असं म्हटलं आहे. कुठलाही स्वाभिमानी मराठी माणूस अशा प्रकारचं विधान करणार नाही. तर चव्हाणांनी काय केलं की भाषा संचालनालय, साहित्य संस्कृती मंडळ, विश्वकोश निर्मिती मंडळ या महत्त्वाच्या संस्था स्थापन केल्या. मध्यंतरी काँग्रेस पक्षाच्या एका शिबिराला मी गेलो होतो. हर्षवर्धन सपकाळांनी मला त्यांच्या तालुका प्रतिनिधींच्या एका सभेला बोलावलं होतं. तर तेव्हा मी त्यांना म्हटलं की अरे, तुमच्या पक्षातल्या माणसांनी या एवढ्या महत्त्वाच्या भाषाविषयक संस्था स्थापन केल्या आहेत, हे तुम्हाला माहीत तरी आहे का? म्हणजे अभिमान पुढची गोष्ट आहे, तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही अभिमान बाळगाल. चौथी जी भाषाविषयक संस्था आहे ती राज्य मराठी विकास संस्था आहे. ती पवारसाहेबांनी आणि सुधाकरराव नाईकांनी स्थापन केली. म्हणजे फॅक्च्युअली सांगायचं तर महाराष्ट्रातल्या कोणत्याही मराठीवादी पक्षाने एकही मराठी विषयक संस्था स्थापन केलेली नाही. ज्या काही संस्था स्थापन केल्यात त्या काँग्रेसने केल्यात. काँग्रेसमधल्या लोकांना ते माहीत नाही आणि त्याचा अभिमान नाही. म्हणजे सगळ्यात आश्चर्याची गोष्ट तुला वाटेल की मराठी भाषेचा विभाग जो महाराष्ट्रात स्थापन झाला तो अशोक चव्हाण आणि छगन भुजबळ यांच्यामुळे झालेला आहे. तो आम्ही त्यांच्याकडनं 2010 साली करवून घेतला. आता त्या विभागाची अवस्था फार बरी नाही, पण तेही काँग्रेसच्याच लोकांनी केलं आहे. त्यामुळे मी ज्यावेळेला मराठी कारण असं म्हणतो त्यावेळेला मराठी भाषा, समाज आणि संस्कृतीचं अर्थकारण, राजकारण या पद्धतीनं आम्ही पुढं जाण्याचा प्रयत्न करतो. हे एक समांतर राजकारण आहे. आता हे सत्तेचं राजकारण आहे का? तर सत्तेचं राजकारण पण आहे, पण सत्तेच्या पलीकडचं पण राजकारण आहे. ते कसं आहे तर 1925 साली सुरू झालेलं RSS 75 सालापर्यंत भूमिगत होतं. म्हणजे मध्ये त्यांच्यावर बंदी आली, त्याच्यानंतर ते 2 वर्ष सत्तेमध्ये आले आणि समाजवाद्यांच्या भाबडेपणामुळे त्यांनी सगळं सरकार ताब्यातच घेतलं. मग 96 साली ते सत्तेत आले. 14 सालापासून तर त्यांना नवीन स्वातंत्र्य मिळालं असंच सगळं त्यांना वाटतं आहे. हे लोक कसे वाढले? राजकीय सत्ता हाती नसताना सुद्धा सांस्कृतिक सत्तेमध्ये घुसखोरी करणं हे RSSचं व्यवच्छेदक लक्षण आहे. त्यामुळे 2014च्या पूर्वी जे लोक आपल्याला सेक्युलर, लेफ्ट लिबरल, उदारमतवादी, डावे आणि सहिष्णुतावादी वाटत होते, त्यांचे आपोआप हिंदुत्वाचे रंग 2014च्या नंतर बाहेर आलेले आहेत. म्हणजे मला आठवतं की 93 साली चंद्रशेखर गोखले नावाचा एक कवी अजूनही आहे, तो त्याच्या चारोळ्या फार प्रसिद्ध झाल्या आणि अक्षरशः लोकांच्या त्याच्यावर उड्या पडायला लागल्या. कोणालाही तेव्हा माहिती नव्हतं की चंद्रशेखर गोखले हा संघवाला आहे आणि बदमाश इसम आहे. चंद्रशेखर गोखलेचं आत्ताचं ह्या 2 ऑक्टोबरला त्याचं व्हॉट्सॲप स्टेटस आहे, आय लव्ह नथुराम गोडसे. म्हणजे 30 वर्षामध्ये काय बदल झाला आहे ते तू पहा. चारोळा लिहिणाऱ्या माणसाच्या मनामध्ये इतकं विष आहे की महात्मा गांधींचा खून करणाऱ्या माणसाच्याबद्दल 2 ऑक्टोबरलाच त्याला हिरिरीने आय लव्ह नथुराम गोडसे असं लिहावंसं वाटतं. या माणसाला मिळालेला प्रचंड मोठेपणा काँग्रेसच्या काळामधला आहे. जी माणसं आपल्याकडे लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी असं म्हणाले सगळे लोक, असे कवी कवी नाही, कवी तर भटांसारखा फारच मोठा माणूस, पण संगीतकार ह्याच्याबद्दलचे, यांचं मराठीवर प्रेम नाही का? आहे. पण मराठी आणि हिंदुत्व याच्यात निवड करण्याची वेळ येईल तेव्हा तुम्ही कशाची निवड करता? त्यामुळे काँग्रेसवाल्यांच्या महाराष्ट्राच्या राजकारणाचं काय चुकलं आहे तर ते कायम ह्या सगळ्या संघवाल्या यांची अंतर्वस्त्र कोणत्या रंगाची आहे त्याचा विचार फार न करता यांनी उजवी माणसं मांडीवर घेऊन ठेवली. पण उजवी माणसं इतकी बदमाश आहेत की 2014 नंतर ती आपल्या मूळ मालकांकडे पळत गेली. म्हणजे मराठी कारण
हे हिंदुत्वाच्या आणि इस्लामीकरणाच्या सुद्धा माथेफिरू राजकारणाला दिलेलं सांस्कृतिक उत्तर आहे. त्यामुळे इथला मराठी मुसलमान मराठी आहे, वसईच्या चर्चमधल्या मराठी प्रार्थना करणारा ख्रिश्चन मराठी आहे, महाराष्ट्रातला बौद्ध मराठी आहे, महाराष्ट्रातला आदिवासी मराठी आहे आणि त्याच्या ह्या ओळखींचं सह अस्तित्व आहे. म्हणजे मराठीची ओळख महत्त्वाची आणि आदिवासीची ओळख वनवासी म्हणून दाबून टाकायची, अशा प्रकारचं वर्चस्ववादी अशी ही ओळख नाही. ही जी मराठीची नवी ओळख आहे ही सर्वसमावेशक विस्तारलेलं असं मराठीपण मराठी कारणाच्या पोटात आहे. आणि म्हणून मला वाटतं की सेना असेल, मनसे असेल, यांचं चुकतं कुठे आहे तर यांना मराठी माणसांना रोजगार मिळावा असं वाटतं, जे बरोबर आहे. मराठी माणसांच्या नोकरीच्या संधी वाढाव्यात, उद्योगधंदे वाढावेत, पण मराठी माणूस, मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि महाराष्ट्राचा भूगोल याचा काही आंतरसंबंध आहे याचं भान यांना नाही आहे. आम्ही जे मराठी कारणाचं राजकारण करणारे लोक आहोत आम्हाला हे भान आहे, कारण आम्हाला असं दिसतं की हा देश क्वाझी फेडरल आहे. हा देश संघराज्यासारखा दिसतो पण संघराज्यासारखा नाही आहे. हे कोणाला कळलं आहे? तमिळनाडूच्या स्टॅलिनला कळलं आहे. त्याला कळल्यामुळे त्याने सांगितलं की तिसरी भाषा का नको, कारण हिंदीच्या पोटातनं गायपट्ट्याचं वर्चस्व येणार आहे. आपल्या लोकांना हे कळायला आत्ताचा काळ उजाडावा लागला आणि ज्या वेळेला स्टॅलिनने कौतुक केलं शिवसेना पक्षाचं, तासाभरामध्ये शिवसेना पक्षाच्या नेतृत्वाने लगेच लिहिलं की नाही पण आमचा हिंदीला विरोध नाही. अरे तुमचा हिंदीला विरोध नसेल पण हिंदीवाल्यांचा तुम्हाला विरोध आहे, त्याचं काय आहे? जर हिंदीवाल्यांचा विरोध नसता तर पवारसाहेब पंतप्रधान नसते का झाले, चव्हाणसाहेब पंतप्रधान नसते का झाले? म्हणजे हिंदीवाल्यांना त्यांच्या त्या गायपट्ट्यातल्या राज्यातलं जे भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा हे जे राजकारण आहे ते राजकारण आपल्या रामकृष्ण हरीच्या राजकारणाला पर्याय म्हणून आणायचं आहे. आणि म्हणून वारकऱ्यांचं संस्कृतीकरण, महानुभाव पंथाचं संस्कृतीकरण, सातवाहनाच्या काळातलं संस्कृतीकरण आणि संयुक्त महाराष्ट्राचा लढा याचं काहीतरी एक सेंद्रिय मिश्रण अशा प्रकारचं नवं राजकारण आम्ही उभं करतो आहे. आता त्याची दोन उत्तर अशी आहेत संकेत, की एक म्हणजे उपलब्ध जे राजकीय पर्याय आहेत त्यांनाच हे मिश्रण उपयोगी पडेल आणि त्यातनं नवा राजकीय पर्याय उभा राहील, जी इमिजिएट शक्यता असते. दुसरी शक्यता अशी आहे की असं राजकारण उभी करण्याची प्रक्रिया आम्ही करू, कदाचित ते आमच्या हयातीत पूर्ण होईल, नाही आमच्या हयातीत पूर्ण झालं तर कोणीतरी ते नंतर पूर्ण करेल, त्याचा एक बेस तयार होईल. म्हणजे हे मी माणसांची तुलना तुला सांगत नाही, पण राजवाड्यांनी असं म्हटलं होतं की शिवाजी महाराजांचं राजकारण कसं उभं राहिलं तर शहाजी महाराजांच्या राजकारणावर उभं राहिलं. आम्हाला असं वाटतं आणि शहाजी महाराजांचं राजकारण कसं उभं राहिलं, मलिक अंबरच्या विचारावर उभं राहिलं. तर म्हणजे कुठेतरी मलिक अंबरच्या राजकारणाचा विचार, शहाजी महाराजांच्या राजकारणाचा विचार हा कदाचित आमच्यासारखे लोक म्हणजे पायाचे दगडच असतील. कदाचित हे मराठी कारण यशस्वी करणारी माणसं निर्माण होत असतील, आणखी 25 वर्षांनी निर्माण होतील. पण मला खात्री आहे की भारतीय संघराज्याचा ढाचा पुढच्या 25 वर्षात बदलणार आहे. जग बदलत आहे. जसं युरोपियन युनियन तयार झालं आणि एक कॉन्फेडरेटेड स्ट्रक्चर झालं, कॉमनवेल्थ ऑफ इंडिपेंडंट स्टेटमध्ये पोलादी पडदा गळून पडला आणि अगदी छोट्या छोट्या देशांना पण स्वतःची भाषिक अस्मिता त्यांची जाणवली. तू जर मटा ऑनलाईनमध्ये श्रीधर लोणींचं सदर वाचत असशील तर जगभरातल्या भाषांच्या प्रश्नावर ते अत्यंत सातत्यानं लिहित आहे. बारीक बारीक 5 लाख 10 लाख लोकसंख्या असलेल्या देशांना त्यांची भाषा सुटत नाही. आपण तर 12 कोटी आहोत. आपण युरोपातल्या 4 देशांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेले आहोत आणि लँडलॉक्ड राज्य नाही आहोत. आपल्याला स्वतःची महाराष्ट्रीय अस्मिता असण्याचा पूर्ण अधिकार आहे. भारतीय अस्मितेच्या एका व्यापक चौकटीमध्ये हे सगळं कसं जुळवायचं आणि कोणी जुळवायचं याच्यासाठी नव्या प्रकारचं राज्य पातळीवरचं आणि नव्या पातळीवरचं देश पातळीवरचं असं राजकारण उभं करण्याची गरज आहे. ह्यालाच घेऊन की मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चा आला आता ऑगस्टच्या शेवटच्या 28-29 तारखेपासून तो सुरू झाला. 2 तारखेपर्यंत ते तिथे होते. सुरुवातीच्या 2-3 दिवसांमध्ये असं झालं की त्यांना म्हणजे पाणी मिळालं नाही, त्यांना जेवण मिळालं नाही. का तर तिथल्या लोकांनी जे काय हॉटेल्स वगैरे होते आझाद मैदानच्या आसपासचे, टर्मिनसच्या आसपासचे, तिथे बंद ठेवले होते. आता त्यामध्ये असं होतं की बंद म्हणजे ज्यांचे हॉटेल्स होते ते प्रामुख्याने जैन मारवाडी वर्ग होता आणि जो आला होता आंदोलनासाठी, आरक्षणासाठी, तो मराठी वर्ग होता, महाराष्ट्रीय वर्ग होता.
तर हे पण मराठी कारण त्याला म्हणू शकतो का हा मुद्दा इतर सगळ्यांनी म्हणजे इररिस्पेक्टिव्ह ऑफ ते कशासाठी आलेत काय आहे ते मराठी आहेत आणि त्यांना ते मिळालं नाही, हा मराठी माणसांवरचा ह्या लोकांनी केलेला एक अन्याय आहे आणि मराठी म्हणून तो आवाज उठला नाही, म्हणजे हे अपेक्षित आहे का तुम्हाला? हे अपेक्षितच आहे. आणि तुला जर आठवत असेल तर त्यावेळेला मी हे बोललो आहे, म्हणजे त्यावेळेला एक स्वतंत्र व्हिडिओ करून मी ह्याच्यावर बोललो आहे. काय झालं आहे, मराठ्यांना हे राज्य ज्यावेळेला मिळालं त्यावेळेला मराठ्यांकडे आपण प्रबळ जात आहोत, संख्येनं मोठे आहोत, याच्या प्रकारचा एक गंड होता, दर्प होता, ॲरोगन्स होता. अजूनही तुला मराठ्यांच्यामध्ये काही एका वर्गात तुला तो दिसतो. म्हणजे एक पोस्टर त्या काळामध्ये फिरताना पण दिसलं की आम्हाला आरक्षण शिक्षणासाठी पाहिजे, बाकी आमची बरोबरी तर तुम्ही 7 पिढ्या करू शकणार नाही. आता हे जे व्हॉइसेस आहेत, अशा प्रकारचे आवाज आहेत ना, कदाचित आयसोलेटेड असतील, पण अशा प्रकारची मुजोरी मराठ्यांमधल्या एका वर्गात आहे. आता अजित पवारांनी एका त्यांच्या भाषणामध्ये म्हटलं होतं की लग्न करताना तुम्ही 96 कुळे आहात आणि नोकऱ्या मागताना तुम्ही कुणबी आहात, असं कसं चालेल? तर आता मराठी मुंबईमध्ये आले ही मला एका अर्थाने इष्टापत्ती का वाटते की मराठी मुंबईमध्ये आल्यानंतर आणि मुंबईत ते शहरभर पसरले. ते शहरभर पसरल्यामुळे त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांच्यातले काही जण गावामध्ये ओबीसी आणि दलितांना ज्या पद्धतीने वागवत आहेत तसं त्यांना मुंबईमध्ये कोणतरी वागवत आहे. ते जे गावात वागतायत ते गैर आहे आणि त्यांच्याशी लोक इथं जे वागले ते पण गैर होते. महानगरपालिकेनं आसपासची दुकानं बंद केली आणि नंतर महानगरपालिकेनं म्हटलं आम्ही तुम्हाला त्यांना टॉयलेट्स दिलेली आहे. तुम्ही साधा विचार करा, काही लाख लोक मुंबई शहरामध्ये येतील, त्यांना टॉयलेट लागेल, प्यायला पाणी लागेल, त्यांनी ते जे काही गमछे घातले होते, त्यांनी उपरणी घातली होती, हे सगळं घातल्यावर त्यांना पाणी महागडं मिळालं, त्यांना आणखी काही वस्तू मिळाल्या नाहीत. हे काय चोर लोक होते का? हे दरोडेखोर होते का? वेस्ट साईडच्या दुकानामध्ये हे लोक गेलेले लोक आहेत. वेस्ट साईडच्या दुकानामध्ये थोडे हाय एंडचे कपडे मिळत असतील, तिथे CCTV कॅमेरे आहेत. मग वेस्ट साईडच्या दुकानामध्ये गेले मराठा आंदोलक, हे काय दरोडेखोर आहेत का? त्यांनी जाऊन लुटालूट केली आहे का? ज्यांनी मुंबईच्या दंगलीत लुटालूट केली त्यांचं तुम्ही काय वाकडं नाही करू शकलात? ज्यांनी गुजरातच्या दंगलीत लुटालूट केली त्यांचं तुम्ही काय वाकडं नाही करू शकलात? म्हणजे मराठ्यांनी तिथे काय केलं, काही लोकांनी रस्त्यावर आंघोळ केली, ठीक आहे, आपण असं म्हणू की ते दिसायला बरं दिसलं नाही. प्रश्न असा आहे की मुंबई शहरामध्ये तुमच्याकडे सुलभ शौचालय आणि अशा किती ठिकाणच्या सोयी आहेत की लोक 10 रुपये आणि 5 रुपये देऊन आंघोळ करतील? यातली अनेक माणसं, म्हणजे काही लोक फॉर्च्युनरमधनं आले असतील, पण काही लोक तर ट्रकात बसून आलेले आहेत, काही लोक 25-25, 50-50 लोक भाकऱ्या बांधून आलेले आहेत. तर आंदोलक जेव्हा एखाद्या शहरामधला एखाद्या राज्यामधला येतो त्याने आपल्या राज्याच्या राजधानीत यायचं नाही का? म्हणजे तुम्ही मुंबई शहराला तुम्ही काय मानता, हे वेगळं शहर आहे, हे कोणाचं शहर आहे? साऊथ बॉम्बेतल्या लोकांचं शहर. ही काय त्यांच्या बापाची जहागीर आहे का? रिक्लेम केलेला भाग आहे सगळा नरिमन पॉईंटचा, प्रचंड मोठ्या भ्रष्टाचारानंतर रिक्लेम झालेला भाग आहे. तर हे मुंबई शहर तुमची काही इच्छा असेल, म्हणजे तो काय त्याचं नाव, मिलिंद देवराचा मुलगा, ज्याचा बाप मुंबई प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष होता आणि केवळ पैसे गोळा करणं आणि दलाली ह्याच्या पलीकडे मुरली देवराने आयुष्यात दुसरं काही केलं नाही. तो मिलिंद देवरा म्हणतो की या भागामध्ये हा जो बिझनेस डिस्ट्रिक्ट आहे त्याच्यातली शांतता जपून ठेवली पाहिजे. त्या बिझनेस डिस्ट्रिक्टमध्येच का शांतता जपून ठेवली पाहिजे? मुलुंड, मानखुर्द आणि दहिसरला का शांतता नाही जपून ठेवायची? तिथले लोक माणसं नाही आहेत का? म्हणजे प्रश्न असा आहे की साऊथ बॉम्बेतल्या, दक्षिण मुंबईतल्या मराठी आणि बिगर मराठी लोकांना असं वाटतं की ही शहर त्यांच्या बापाची जहागीर आहे. त्यामुळे यांनी अगोदर मंत्रालयापर्यंत आंदोलनं होत होती, काळा घोड्यापर्यंत होत होती, आता आझाद मैदानापर्यंत तुम्ही आणली. आता आझाद मैदानाचं तर तू जर बघितलंस तर आझाद मैदानाचा कोंडवाडा करून ठेवलाय त्यांनी. तिथं तुम्ही मेट्रोचं स्टेशन आणलं. ते मेट्रोचं स्टेशन तुम्ही जाणीवपूर्वक आणलंय ना. तुम्ही काय आणलंय? लोकांनी मोर्चे आणूच नयेत, तुम्ही मोर्चे आणू नयेत ह्या लायकीचा कारभार तर करा. त्यामुळे मराठ्यांच्या आंदोलनातनं निर्माण झालेली जी धग आहे, आता ते जरांगे पाटलांना किती कळलंय मला माहीत नाही. त्यांचे इथले जे मुंबईतले त्यांचे सहकारी आपले आप्पासाहेब पवारांचे चिरंजीव रवींद्र पवार, मला वाटतं त्या सगळ्या मंडळींना ते किती कळलंय मला माहिती नाही. पण मराठ्यांचं मुंबईमध्ये अशा पद्धतीने त्यांचा उपमर्द होणं, स्वागत न होणं, ही रिडल्सच्या आंदोलनानंतरची महत्त्वाची घटना आहे.
म्हणजे रिडल्सच्या आंदोलनानंतर मुंबईतल्या बिझनेस डिस्ट्रिक्टमधल्या लोकांना, विद्याधर दात्यांनी त्याच्याबद्दल त्यांच्या फेसबुक पोस्टवर लिहिलं की आंदोलनं काळा घोड्यापर्यंत नेऊ द्यायची नाहीत, हे रिडल्सच्या आंदोलनानंतर लोकांनी ठरवलं. का दलितांनी जायचं नाही मुंबई शहरामध्ये? माझं तर असं म्हणणं आहे की गांधींच्या पुतळ्यापर्यंत आंदोलनं करता आली पाहिजेत. गांधींचा पुतळा, गांधी स्वतः आंदोलनाचं जर प्रतीक असतील आणि मंत्रालय हे जर शोषणाचा आगार असेल, विधान भवन हे जर अन्यायाचा आगार असेल, तर गांधींच्या पुतळ्याजवळच तुम्हाला आंदोलन करू देता आलं पाहिजे. आणि अशा परिस्थितीमध्ये मराठ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे, दलितांनी लक्षात घेतलं पाहिजे, मुसलमानांनी लक्षात घेतलं पाहिजे, जी वेळ काल त्यांच्यावर आली आहे ती उद्या कोणाहीवर येईल. आणि ह्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की आपले तथाकथित इन्फ्रास्ट्रक्चर मॅन जे फडणवीस आहेत, त्यांना दुसरी मुंबई तर झाली आहे, तिसरी मुंबई करायची आहे, चौथी मुंबई करायची आहे, मुरबेचं धरण करायचं आहे, वाढवणचं बंदर करायचं आहे, वाढवणपासून समृद्धीपर्यंतचा रस्ता करायचा आहे. म्हणजे त्यांना एक अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर स्टेट करायचं आहे जे 56 साली सखा पाटील आणि मोरारजी देसाईनं करायचं होतं. सुदैवाने त्यांना ते करता आलं नाही. ते त्यांचं अपुरं स्वप्न, म्हणजे काँग्रेसवाल्यांचं अपुरं स्वप्न भाजपचा माणूस इथे पूर्ण करतोय. महाराष्ट्रातला भाजपचा एक माणूस आणि 2 गुजराती हे ते पूर्ण करतायत. आणि हे एकदा झालं त्यांना की महाराष्ट्रापासून आपली सुटका होईल असं त्यांना वाटतंय. हे MMRचं वेगळं राज्य होणं, म्हणजे मराठ्यांनी हे पण लक्षात घेतलं पाहिजे की बाबासाहेब 56 साली म्हणाले होते, मुंबई का महाराष्ट्राची आहे? पाणी महाराष्ट्रातनं येतं, अन्न महाराष्ट्रातनं येतं, वीज महाराष्ट्रातनं येते, सगळं महाराष्ट्रातनं येतं आहे, भाषा महाराष्ट्रातनं येते. अशा वेळेला जर उत्तर भारतीयांची लोकसंख्या आणि गुजर मारवाड्यांचा पैसा आणि दिल्लीकडं बघून नमस्कार करणाऱ्या राजकारणी लोकांची लाचारी याचा जर समसमा संयोग झाला तर वेगळं राज्य होईल. आणि त्याच्याही विरोधामध्ये हे मराठी कारण आहे. मराठी कारणाचा एक तुम्ही भाग सांगितलात की राजकारण जे आहे, म्हणजे राजकीय पक्ष जे आहे, जे आत्ता सध्या भाषिक मुद्द्यावरती जे मराठीच्या अस्मितेवरती लढत आहेत, त्याच्यामध्ये 2 प्रामुख्याने पक्षांची नावं समोर येतात, शिवसेना आणि मनसे. दुसरं तुम्ही म्हणालात की त्यांच्याकडून काही अपेक्षा आहेत, त्यांनी जर नाही केलं तर मग तुमचा एक वेगळा पर्याय आहे. तो पर्याय करण्यासाठी ह्यांच्याकडून जर काय नाही साध्य झालं, तो पर्याय निर्माण करण्यासाठी तुम्हाला आणखीन काय करणं आवश्यक आहे? एक बघ की आम्ही 2018 साली मी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवली अपक्ष उमेदवार म्हणून. तेव्हा आम्हाला असं वाटत होतं की मराठीचं एक वेगळं राजकारण उभं करण्याच्या प्रक्रियेची सुरुवात म्हणून आपण या निवडणुकीकडे पाहू शकतो. आम्ही लोक भाबडे होतो त्या बाबतीमध्ये आणि आम्ही लोकवर्गणीतनं पैसे गोळा केले. पण निवडणुकीमध्ये माझा दारुण पराभव झाला, कारण आमच्या असं लक्षात आलं की लोकांना पक्षच लागतो, अपक्ष उमेदवार नावाची काही गोष्ट इथे. आणि मग अपक्ष उमेदवार असेल तर तो एवढा तगडा पाहिजे की तो घरोघरी पाकिटं पुरवणारा असला पाहिजे, जे आमच्या नैतिकतेत बसणारं नाही. तर आत्ताच्या घडीला मला असं दिसतं की सेना आणि मनसे हे 2 पक्ष आता इथे एकत्र येताना दिसतात. महानगरपालिका असेल, इतर काही बाबतीत असेल. आत्ताच्या घडीला ना या 2 पक्षांच्या आयडिओलॉजीचं अपग्रेडेशनच होण्याची गरज आहे. म्हणजे आता त्यांची जी विचारसरणी आहे ती प्रतिकात्मक, प्रतिक्रियात्मक अशा प्रकारची आहे. किंवा आज उत्तर भारतीयांच्या विरुद्ध, उद्या तमिळ लोकांच्या विरुद्ध. आमचं असं म्हणणं आहे की काही बाबतीमध्ये उत्तर भारतीय आणि इतर परप्रांतीय किंवा जैन धरतो आता, म्हणजे जैनांना गेल्या काही दिवसात एवढा प्रचंड माज आला आहे. म्हणजे कालच त्यांनी स्वतःचा वेगळा पक्ष स्थापन केला आहे आणि कबूतर हे त्यांचं चिन्ह आहे. तर म्हणजे हे जे जैन मारवाडी आहेत, म्हणजे उत्तर भारतीयांच्या कानफटात मारताना तुम्ही मागे पुढे पाहत नाही, 4 जैनांच्या कानफटात मारताना मागे पुढे नाही पाहायला पाहिजे ना, कारण ते पैसे त्यांच्याकडे आहेत, त्यांचे कमिशन एजंट म्हणून आपले राजकीय पक्ष काम करतात. म्हणून तुम्ही जैनांना घाबरून कसं चालेल? त्यामुळे मला असं दिसतं की सेना आणि मनसे हे महाराष्ट्रातले सध्याचे 2 उपलब्ध मराठीवादी पर्याय आहेत. आता शिंदेंचा पक्ष का नाही? कारण शिंद्यांचा पक्ष किती वर्ष राहील याच्याबद्दलच मला खात्री नाही आहे. म्हणजे तो शिंद्यांचा राहील का याच्याबद्दल पण खात्री नाही आहे. त्यातले काही लोक ऑलरेडी भाजपच्या मांडीवर जाऊन बसलेत आणि शिंद्यांना नेस्तनाबूत करून काही लोक भाजपमध्ये निघूनच जातील किंवा शिंद्यांनाच नाईलाजाने भाजपमध्ये जावं लागेल. दादांचा पक्ष हा राष्ट्रवादी गुत्तेदारांचा पक्ष आहे, त्यामुळे त्या पक्षाकडनं काही अपेक्षा नाही. पवारसाहेबांच्या पक्षाचं भवितव्य पवारसाहेबांच्या नंतर कसं असेल मला कल्पना नाही. त्यामुळे काँग्रेस हा एक असा पक्ष आहे की जो ह्या हर्षवर्धन सपकाळांच्या काळामध्ये थोडा भाषा संस्कृतीकडे वेगळ्या पद्धतीनं पाहतो आहे. शिवसेना आणि मनसे ह्यांना आता जाणवत आहे की आपण भूमिका घेतल्या पाहिजेत. त्यामुळे ह्यांच्याबरोबर कोलॅबोरेट करून काम करणं हा एक कामाचा पर्याय आहे.
तू जे म्हणलास की आम्हाला काय करायला पाहिजे, तर आत्ता आम्ही असं करतोय. आम्ही सगळीकडे महाराष्ट्रभरामध्ये आमची अख्खी टीम आम्ही जातो, जवळपास 10-12 जिल्ह्यांमध्ये जाऊन आलो. एप्रिल मे महिन्यापर्यंत महाराष्ट्राचा किमान एक दौरा पूर्ण आम्ही करू आणि तेव्हा आम्हाला अंदाज येईल की महाराष्ट्राच्या पर्यावरणाबद्दल काय करणं अपेक्षित आहे, महाराष्ट्रात शिक्षणाबद्दल काय करणं अपेक्षित आहे, भाषेबद्दल काय करणं अपेक्षित आहे. आणि मुळामध्ये महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजकारणाच्या चौकटीत आम्हाला जे करावंसं वाटतंय तसं घडावंसं वाटतंय असं मराठी समाजाची अपेक्षा आहे का? कारण मला काय वाटतं, आणखी कोणाला काय वाटतं, याच्यापेक्षा समाजाचा पल्स काय आहे, समाजाला काय वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे. ते जर घडलं तर मला असं वाटतं की यानंतरच्या काळामध्ये एक नवं सांस्कृतिक राजकारण, राजकीय प्रक्रियेतलं, राजकीय प्रक्रियेच्या बाहेरचं उभं करण्याची प्रक्रिया साधारणपणे 2026च्या नंतर आम्हाला त्याचा नीट विचार करता येईल असं मला वाटतं. शेवटचे 1-2 प्रश्न त्यामध्ये. सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश आहेत त्यांना तिवारी, आता त्यांचं म्हणणं आहे की ते तिवारी नाही आहेत, पण ते तिवारी म्हणूनच सगळीकडे. राकेश किशोर यांनी बूट फेकून मारला, म्हणजे माध्यमांमध्ये असं सांगितलं की प्रयत्न केला, बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला, परंतु नंतर त्याचे व्हिडिओ आले, आला तो म्हणजे मारलाच त्याने. ह्याला तुम्ही कसं बघता? म्हणजे ते पण एक महाराष्ट्राचे आहेत, अर्थातच. आता तू बघ की धनंजय चंद्रचूडांना पण आपण महाराष्ट्राचंच मानलं दीर्घकाळ. धनंजय चंद्रचूडांनी तर एवढी आशा निर्माण केली की म्हणजे एखाद्या माणसाने, एखाद्या पुरुषाने किंवा एखाद्या स्त्रीने आपल्या प्रियकराला किंवा प्रेयसीला सांगावं की आता अमुक दिवशी तू मला कोर्टामध्ये भेट आणि तेव्हा आता आपण लग्न करूनच टाकू, आणि ऐन वेळी त्याने गायब व्हावं. हे जे काही आहे ना ते धनंजय चंद्रचूडांनी महाराष्ट्राच्या बाबतीत केलं. त्यामुळे न्यायालयातल्या लोकांच्यावर विश्वास ठेवताना आपल्याला आता जसा IAS मंडळींवर विश्वास ठेवताना विचार करायचा तसा यांच्यावरही करायचं. आता गवई साहेब जेव्हा झाले तर गवई साहेबांच्या कुटुंबाची एक पार्श्वभूमी आहे, ती तुला आता मधल्या काळामध्ये दिसली. म्हणजे गवई साहेबांच्या आईला आमंत्रण देण्यात आलं संघाच्या कार्यक्रमाचं, मग कुणीतरी हस्तलिखित पत्र लिहिलं, लोक म्हणले वा वा कमलताईंनी केवढा महान निर्णय घेतला. मग कमलताई म्हणल्या पण हे पत्र माझंच नाही आहे. मग ते जे दुसरे दुःखी भाऊ आहेत गवई साहेबांचे ते म्हणले की मी तर कुठेच गेलो असतो. तर त्यांचं दुःख एवढंच होतं की माझा भाऊ मुख्य न्यायाधीश झाला पण माझी अजून काही सोय लागलेली नाही, ती सोय लागण्याची शक्यता संघाच्या कार्यक्रमात नव्हती, तर कशाला तुम्ही माझ्या आईला अडथळा आणता. एवढंच. म्हणजे बिचारा दुःखद आत्मा आहे राजेंद्र गवई, त्याच्याबद्दल मला पूर्ण सहानुभूती आहे. आता हा जो माणूस आहे ज्याने बूट फेकून मारला, तर त्याने बूट फेकून मारल्यानंतर एरवी तू साधा विचार कर, ते हा एकदा असं म्हणला बघ, कुणाल कामरा, तो असं म्हणला की भारताचं सुप्रीम कोर्ट हे एक ब्राह्मण बनिया सिंडिकेट आहे. आणि तो असं म्हणला की समजा ह्याच्यामुळे न्यायालयाला वाईट वाटलं, अपमान झाला आणि त्यांनी माझ्या विरोधात जर एक याचिका, त्याने माझ्या विरुद्ध एक कंटेम्प्ट ऑफ कोर्टची याचिका केली, तर त्यांना ब्राह्मण बनिया नसलेलं बेंच बसवायला किती वेळ लागेल, किती वर्ष लागतील. तर कामराचं ते जे म्हणणं आहे ना ते आणि गवई साहेबांवरचा हल्ला ह्याच्यामध्ये एक को रिलेशनशिप आहे बघ. हा जो माणूस आहे सनातनी स्वतःला म्हणणार, तो काय म्हणतो की मी हे फेकून मारलं त्यांना. म्हणजे तू जर व्हिडिओ पाहिला असता त्यांच्या कानाच्या जवळून तो बूट गेल्यासारखा दिसतो. हा प्रश्न गवई साहेबांना बूट मारला हा नाहीये, या देशाच्या सरन्यायाधीशाला तो मारला. आणि तो सरन्यायाधीश समाजाच्या वंचित घटकातला माणूस इथपर्यंत पोचतो. आणि तो माणूस काय म्हणतो की तुम्ही सनातन धर्माच्या विरोधामध्ये काहीतरी भूमिका घेतली. सनातन धर्माबद्दलचा एवढा माजोरडापणा करणारा माणूस सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाच्या बेंचच्या इतका जवळ पोचतो, फिजिकली, टेक्निकली पोचतो सोडून दे, फिजिकली पण पोचतो. हे एवढं तू मला सांग, हे असं चंद्रचूडांच्या बाबतीत घडलं असतं का? म्हणजे गवईंच्या बाबतीत हे घडलं तर त्या माणसाला नंतर पोलिसांनी धरून बुकलूनच काढायला पाहिजे होतं. गवई साहेबांचा हा टेक्निकल मोठेपणा झाला की मला काही परस्यू करायचं नाही. मला असं वाटतं की गवई साहेबांनी त्याला अद्दल घडेल अशा प्रकारची भूमिका घ्यायला पाहिजे होती. तो राहिला असता 4 दिवस तुरुंगात तर काय बिघडलं असतं. आणि तो असं म्हणतो की म्हणजे मी काय त्याला म्हणतात शिकलेलो आहे, ज्ञानी आहे, मी गोल्ड मेडलिस्ट आहे. असं आहे की गोल्ड मेडलिस्ट असणं आणि अक्कल असणं याचा अर्थार्थी काही संबंध नाही आहे. जो माणूस वयाच्या 70व्या वर्षी तुला समजा सनातन धर्माचं काही नुकसान केलं या माणसाने, मुळात गेल्या 10 वर्षात सनातन धर्माचं झालं असेल तर फायदाच झाला आहे, सनातन धर्माला लॉटरीच लागलेली आहे. पण समजा नुकसान झालं आहे असं तुला वाटते, तू केस कर ना काहीतरी. त्याच्यासाठी तू बूट फेकून मारतोस. मग अशा प्रकारे बूट फेकून मारलेल्या माणसाच्या बद्दल देशाच्या पंतप्रधानाला प्रतिक्रिया द्यायला किती तास लागतात?
म्हणजे आपल्या पंतप्रधानांना पहलगाम हल्ल्यावर प्रतिक्रिया द्यायला वेळ लागतो, पुलवामा हल्ल्यावर प्रतिक्रिया द्यायला वेळ लागतो, आणि गवईंवर बूट फेकून मारल्यावरही प्रतिक्रिया द्यायला वेळ लागतो. एरवी तर आपले पंतप्रधान दुसऱ्या सेकंदाला प्रतिक्रिया देतात. म्हणजे पहिले काही तास अशा प्रकारे बूट फेकून मारलेल्या माणसाच्या बद्दल आपण आनंद व्यक्त करावा का दुःख व्यक्त करावं हे ठरत नव्हतं का सरकारचं? तर तसं असेल तर आता या सगळ्याचं तू म्हणलास तसं मराठी कारणाशी काय संबंध आहे? तर असं दिसतं मला की गवई साहेबांच्या नंतर जवळपास पुढची एक 11-12 वर्ष सर्वोच्च न्यायालयाचा कोणीही सरन्यायाधीश मराठी असणार नाही आहे. मधल्या काळामध्ये आता 2-3 मराठी सरन्यायाधीश झाले, पण तुला असं दिसेल की या बाबतीमध्ये महाराष्ट्रातल्या माणसांनी दिल्लीत पोचावं, म्हणजे राजकीय सत्ता उपभोगावी, न्यायालयीन सत्ता उपभोगावी, प्रशासकीय सत्ता उपभोगावी. या सगळ्यामध्ये दिल्लीची सत्ता ताब्यात घेण्यासाठी आपण स्वतंत्र भारतात काय काय प्रयत्न केले, त्या प्रयत्नातला हा एक भाग आहे. पण तिथे गेल्यानंतर आता गवई साहेब गेले काही महिने फक्त सत्कार स्वीकारत आहेत. तर एका माणसाने मीममध्ये असं म्हटलं की गवई साहेबांचा कार्यकाळ आधी संपणार का सत्कार आधी संपणार हेच आम्हाला कळत नाही आहे. आता तू मला सांग की शिवसेना पक्षाच्या चिन्ह आणि नावाची जी केस आहे, बाकी गवईंनी काही केलं नाही, किमान या एका खटल्याचा निकाल लावून दिला तरीसुद्धा महाराष्ट्र गवईंचा ऋणी राहील. तुम्ही काही निकाल द्या, जो काही तुम्हाला योग्य निकाल इतका स्वयंस्पष्ट आहे की या लोकांनी पक्ष चोरला आहे, या लोकांनी चिन्ह चोरली आहेत, आणि दिल्लीतल्या दोघांच्या मदतीने हे घडवून आणलेलं आहे निवडणूक आयोगाने, इतकं स्वयंस्पष्ट आहे, सूर्यप्रकाश इतकं स्पष्ट आहे. तर या बाबतीत चंद्रचूड विकले गेलेले होते, पण गवई साहेबांना ही संधी आहे. मग आता तुमची मला वाटतं काहीतरी 12 नोव्हेंबरला तुमची टर्म संपते, मध्ये दिवाळीच येईल. मग तुम्ही काय म्हणाल की अरे अरे मला करायचं होतं पण काळच पुरला नाही, नंतर इंटरव्ह्यू देतील, नंतर तुम्ही ते इंटरव्ह्यू देतील. अरे मग तुम्ही 4 सत्कार कमी स्वीकारलेत तर तुम्हाला बेंचवर जास्त बसता येईल ना. तर त्यामुळे मला असं वाटतं की न्यायव्यवस्थेतनं पुढे गेलेले किंवा बाबासाहेबांचं नाव सांगून पुढे गेलेले म्हणजे मध्यंतरी मी दादासाहेब गायकवाडांच्या स्मरणार्थ असलेल्या सांस्कृतिक केंद्रामध्ये गेलो. तिथे मी असे धनाढ्य नवबौद्ध सगळे कार्यक्रमाला आलेले पाहिले. त्यांच्याशी मी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने बोललो. तर तेव्हा मी त्यांच्याशी बोलताना असं म्हटलं की बाबासाहेबांनी एज्युकेट असं म्हटलं, शिका असं म्हटलं, इंग्रजीमधनंच शिका असं म्हटलेलं नाही ना. म्हणजे शिका असं म्हटल्यावर तुम्ही बाबासाहेबांना तुम्हाला हवं तसं इंटरप्रिट करता. तर बाबासाहेबांचं नाव सांगणाऱ्या लोकांनी सुद्धा बाबासाहेबांनी 56 साली मुंबई महाराष्ट्राची आहे असं स्पष्ट म्हटलं. शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या लोकांना संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात भाग घ्या असं म्हटलं. म्हणजे बाबासाहेबांची राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रतिभा मांडत असतानाच बाबासाहेब महाराष्ट्रीय पण होते, आणि बाबासाहेबांनी मराठ्यांच्या वर्चस्वाचे तोटे काय होऊ शकतील हे पण लोकांना सांगितलं. हे पण सांगायला पाहिजे. आणि त्या दृष्टीनं मला वाटतं की गवईंच्याबद्दल जे काही घडलं त्याच्याबद्दल प्रकाश आंबेडकर अगदी मोजकं नेमकं बोललेले आहेत. उशिरा का होईना रामदास आठवले आपल्या चारोळीकरांना जाग आली आणि त्यांनी म्हटलं, पण ते कसं आहे लोकलज्जस्तव आहे. मग त्यांना असं आहे की बाबा आता अगदी बोललोच नाही तर रमाबाईच्या वेळेला जसं लोकांनी ताणून मारलं होतं तसं कदाचित लोक आपल्याला परत काहीतरी हे करतील. पण हे सगळे बाबासाहेबांच्या नावाचा गैरवापर करणारे आठवल्यांच्यासारखे जे लोक आहेत. आता गवईंवर जबाबदारी अशी आहे की याच्या पलीकडे त्यांच्या निवृत्तीनंतरसुद्धा महाराष्ट्रातल्या दलितांच्यासाठी, महाराष्ट्रातल्या वंचितांच्यासाठी त्यांच्या खुर्ची पलीकडे पण त्यांना काहीतरी करता येणं शक्य आहे ना. ते करतील का नाही मला माहीत नाही. एक शेवटचा प्रश्न की गेल्या 20 वर्षांपासून तुम्ही हे काम करताय आणि ह्या वर्षी अशी एक ती वेळ आली ज्याची तुम्ही वाट बघत होतात की तुमच्या विचार, तुमची भूमिका जी आहे ती माध्यमांच्याद्वारे महाराष्ट्रभर पसरली, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमचे कार्यक्रम होत आहेत, आताही कार्यक्रम होत आहेत. तर असं वाटतंय का की आता ज्या गोष्टीची आपण वाट बघत होतो ती आली आहे आणि आता होणार आपलं काम, म्हणजे आता इथे थोडंसं शिथिलपणा आलाय का कामामध्ये? नाही, अजिबात नाही. उलट आता आम्ही एवढे जास्त ॲक्टिव्ह झालो आहे. म्हणजे आम्हाला असं वाटत होतं की बाबा हे काम लोकांना हवं आहे का नाही, म्हणजे आपल्यालाच हवं आहे लोकांना नको आहे असं काहीतरी झालेलं आहे का. आता मला असं दिसतं की लोकांना हे काम हवं आहे. आणि आम्ही महाराष्ट्रात म्हणजे आता शाश्वत कोकण परिषदेच्या लोकांच्या बरोबर आम्ही पालघरपासून सिंधुदुर्गापर्यंत पर्यावरणाचं नुकसान, भाषेचं नुकसान आणि मराठी माणसाची वंचितता याच्यावर काम करतो आहे. किशोर ढमाले आणि प्रतिमा परदेशींच्या बरोबर आम्ही काम करतो आहे. विदर्भामध्ये श्रीपाद भालचंद्र जोशींच्या बरोबर काम करतो आहे. मराठवाड्यामध्ये ओंकार पवार, सुरेश इखेंच्या बरोबर काम करतो आहे. मला असं दिसतं की आत्ता हा पार्टनरशिपच्या दृष्टीने अत्यंत चांगला काळ आहे.
आणि शिथिलता नाहीच परवडणार. उलट मला तर असं कधी कधी वाटतं की आम्हाला सगळ्यांना, म्हणजे मला, आनंदला, साधना, प्रकाश परब, आमच्यासारख्या लोकांना पूर्ण वेळ ह्याच्यात उतरणं परवडलं पाहिजे. पण आपण काय म्हणूया, आर्थिक तुम्हाला घराची भाडी भरायची असतात, घराचे हप्ते भरायचे असतात, तुम्हाला जगायचं पण असतं, तुम्हाला रेल्वेचा प्रवास पण करायचा असतो, तुम्हाला कुटुंब पण सांभाळायचं असतं. आणि आपल्यामध्ये काही असं भगतसिंगाच्या सारखं धाडस नसतं. म्हणजे आम्ही असं आपण किरकोळ धाडस असलेले लोक आहोत. त्यामुळे मला असं कधी कधी वाटतं की ज्या वयामध्ये भगतसिंग फासावर गेला ना, त्या वयामध्ये आपल्यात सामाजिक जाणीवेचा नुसता उगमच झाला होता. म्हणजे ही मला एका पातळीवर इतकी शरमवून टाकणारी गोष्ट वाटते की त्या माणसाला कसं वाटलं असेल की वयाच्या 23-25व्या वर्षी म्हणजे समाजवाद कळणं, या देशाच्या एका, आणि तो तेव्हाचा तर अफाट प्रचंड पसरलेला देश, हे कसं काय माणसाला कळू शकतं. तर काहीतरी मला असं वाटतं, मी काही फार देवधर्म नियती वगैरे मानणारा माणूस नाही, पण काहीतरी अशी एक अद्भुत ताकद आहे. म्हणजे आगरकरांसारख्या माणसाला वयाच्या 38व्या वर्षी मृत्यू आला. बाळशास्त्री जांभेकरांना 32व्या वर्षी मृत्यू आला. मी पोंबुर्ल्यातलं बाळशास्त्री जांभेकरांचं स्मारक बघितलं. त्यांनी द्वैभाषिक दर्पण नावाचं नियतकालिक काढलं. म्हणजे ज्या काळामध्ये मी कॉलेजातली नोकरी अशी किरकोळीत करून प्राध्यापकी आणि NSS सारखी किरकोळ कामं करत होतो, तेव्हा त्या माणसाने मराठी पत्रकारितेचा पाया रचला. हे असं बघितलं ना की मला असं वाटतं की हे असं बघितल्याशिवाय आपले पाय जमिनीवर नाही राहणार. आणि मग आपण माणूस म्हणून सामान्य आहोत आणि असामान्य गोष्टी करण्यासाठीचा काळ आहे, पण त्याला आपण पुरे पडलो पाहिजे, अशा प्रकारची एक इच्छा माझ्या मनामध्ये येते. आणि त्यामुळे मला वाटतं की हे जमलं, यशस्वी झालं तर उत्तम आहे, पण किमान नीट डॉक्युमेंट करून पुढच्या लोकांना हे सांगता आलं पाहिजे किंवा इथवर आम्ही नेलं, याच्या पुढचं आता तुम्हाला पाहिलं पाहिजे. नोकरी सोडण्याचा विचार आहे? पोट भरत असेल तर सोडण्याचा विचार आहे, माहीत नाही मला. म्हणजे मला असं, मी नोकरीला लागल्यापासून मला असं वाटतं की अरे सोडून द्यावी नोकरी. पण मी बरा शिक्षक आहे, म्हणजे चांगलं शिकवतो असं मला वाटतं. मुलांना शिकवण्यामध्ये आनंद पण वाटतो मला. पण मला कधी कधी असं वाटतं की ते ह्यांचा शब्द आहे बघ, राहुल सांकृत्या यांचा शब्द आहे, कुमक्कड, म्हणजे फिरस्ता. आता माझं असं फिरस्तेपणा खूप आहे माझ्यामध्ये. तर मला खूप लोक सांगतात, म्हणजे माझे मित्र पण सांगतात की तू एका जागी बसलास तू तर तुला फिरावंसं वाटेल, फिरावंसं वाटलं तर तुला बसावंसं वाटेल. म्हणजे मला जितक्या आनंदाने मी चळवळीचं फिरतो ना, मी चळवळीतनं घरी आलो की 10व्या मिनिटाला मी नेटफ्लिक्स बघू शकतो. म्हणजे मी स्विच ऑन स्विच ऑफ मोडमध्ये जाऊ शकतो. तर हे करायला पाहिजे असं मला वाटतं. माहीत नाही मला, या सगळ्या प्रोसेसमध्ये माणसं ही ताकद आहे असं मला फार वाटतं. की म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना मला लोक म्हणायचे की तू माणूस घाण आहेस. म्हणजे मी लोकांच्याकडे गणपतीला वगैरे फारसं जायचो नाही असं. आता मला असं वाटतं की मी अजिबात, म्हणजे मी हे आहे काय म्हणतात, असलं तर स्प्लिट पर्सनॅलिटी आहे माझी. की मी एका टप्प्याला मी एकदम एकांडा माणूस आहे, दुसऱ्या टप्प्याला मी माणसांमध्ये रमू शकतो. आणि मी संघटक आहे. म्हणजे मी आमच्या प्राध्यापक मित्रांना पण मी सांगतो की मी कन्व्हेन्शनल अकॅडमिक नाही आहे. म्हणजे मला सेमिनारमध्ये हा पेपर वाच, त्याला ह्या फुटनोट दे, त्याच्यासाठी अमुक अमुक कर, हे मला न जमणारं काम नाही आहे. हे मला न करायचं काम आहे. मला नाही करायचं ते, मला वाचायचं आहे, मला त्याच्यावरनं लिंक लावायची आहे. आणि यातनं मला असं दिसतं की मला थोडं कळतं पुढचं. आणि मराठी भाषेचं, मराठी माणसांचं थोडंसं पुढचं कळलं तर आपण कोणाचा वारसा जपतो हे मला जाणवतं. आणि मग मला असं वाटतं की आपण अधिक नम्रपणे काम केलं पाहिजे आणि अधिक सातत्यानं केलं पाहिजे. धन्यवाद सर, तुम्ही मुंबई आउटलुकला खूप वेळ दिलात. धन्यवाद. अगदी जेवढा ठरवला होता आपण त्यापेक्षा तुम्ही जास्त वेळ दिलात आणि त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. आणि तुमच्या पुढील शुभेच्छांसाठी मुंबई आउटलुककडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. 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 थँक्यू. येस.